येस. येस, ऍक्च्युली मी धन्यवाद. आणि सोनाली मागचे 2-3 वर्ष झाले आम्ही मानसी दीदींबरोबर को क्रिएशन मध्ये काम करतो. आम्ही स्वतः हिलिंग घेण्यापासून ते एवढे काही काही मोडॅलिटी शिकून स्वतःमध्ये आणि आमच्या बरोबर जे आमचे क्लासमेट्स म्हणू शकतो किंवा आमचे रिलेटिव्ह आहेत त्या सगळ्यांमध्ये पण आम्ही ट्रान्सफॉर्मेशन बघतो आणि आम्ही स्वतः पण इतके ट्रान्सफॉर्म झालेलो आहोत की आता जे आम्हाला 2-3 वर्षांपूर्वी बघत होते ते आता आम्हाला असे म्हणतात, अरे म्हणजे काय करता नक्की तुम्ही, आम्हाला पण सांगा. आणि ह्याच गोष्टींसाठी आम्ही आजचा हा कॉल ठेवलेला आहे की जेणेकरून आम्हाला बऱ्याचदा आम्ही सांगतो की काय करतेस, कुठे जातेस, मग दिवसभर कुठे असतेस, क्लास आहे, कसला क्लास आहे. सो हिलिंग आम्ही जस्ट जनरल सांगतो की हिलिंग, पण हिलिंग म्हणजे काय, त्या मोडॅलिटीज काय, कशा वर्क करतात, हा बेसिक प्रश्न साधारण आम्हाला विचारला जातो. तसाच आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पण विचारला जात असेलच नक्कीच. जे ऑलरेडी काही लतिका ताई आहेत, अश्विन आहे, एक्सेट्रा जे कोणी आपले जुने मेंबर्स आहेत. आम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारलाच जातो, की आम्ही कुठे काही बोलत असू तर तुम्ही काय बोलत होतात? कसलं बोलत होतात? काय हिलिंग म्हणजे काय? सो मी आता इकडे रिक्वेस्ट करेन, की मानसी दीदी तुम्ही प्लीज एक्सप्लेन करा, की हिलिंग म्हणजे काय? कसं काम करतं अँड ऑल. आता आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. येस. सो थँक यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल, इतकं छान 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 तुम्ही बोललात आणि आय एम सो हॅपी आणि ग्लॅड की बेसिकली सोनाली, तेजश्री, दीपाली, दीज पीपल आर व्हेरी व्हेरी क्लोज टू मी आणि त्यांनी स्वतःमध्ये तर बदल घडवलाच आणि ॲट द सेम टाईम खूप जणं गॅलेक्सी हिलिंग ला जोडण्याचा त्यांनी ॲक्च्युली एक छान हे केलं आहे उपक्रम. येस, जसं तेजू म्हणले की हिलिंग म्हणजे काय, किंवा आता मला पण असं होतं ना की ताई तुम्ही काय करता, तर तुम्ही हिलिंग करता. अरे म्हणजे एक्झॅक्टली काय करता, तर अगदी मी बेसिकपासून तुम्हाला सांगते की प्रत्येक गोष्ट ह्या युनिवर्समधली जी आहे तर ती सायन्स आहे, बरोबर. जसं आपण म्हणतो की प्रत्येक एनर्जी किंवा प्रत्येक गोष्ट ही अणू आणि रेणूंपासून बनलेली आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मोलिक्युल्स म्हणू. तर आपलं हे शरीर आहे, तर हे सुद्धा अनेक अणू आणि रेणूंनी बनलेलं आहे. या शरीरामध्ये होणारे ट्रान्सफॉर्मेशन्स, आणि आता ज्या वेळेला आपण म्हणतो की अणू आहेत, हां, तर किंवा रेणू आहेत, तर ह्याला एक व्हायब्रेशन्स किंवा फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर. त्या म्हणजे गुणांना बरोबर. हो ये बरोबर. बरं बरं ठीक आहे. हा. एकच मिनटं, म्यूट. आय वुड रिक्वेस्ट एव्हरी वन टू म्यूट केलं, केलं. दॅमसेल्फ. ओके. तर आता ज्या वेळेला अ, हे काय आहेत, तर हे व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीज आहेत. आता एकदम सिंपल उदाहरण घ्या की ज्या वेळेला मी तुमच्याशी बोलते आहे, मी तुमच्याशी कनेक्ट करते आहे, हे कनेक्शन कशाने फॉर्म झालं आहे, तर हे सुद्धा मी काहीतरी एक स्पीच वापरलेलं आहे, या स्पीचला मी एक काहीतरी आकार दिलेला आहे, आणि अगेन त्याला व्हायब्रेशन्स आहेत, अगेन त्याला फ्रिक्वेन्सीज आहेत, आणि हे तुमच्यापर्यंत तुमचे जे काही 6 सेन्सेस आपण ज्याला म्हणू, की आपलं जे 5 मेजर सेन्सेस काय असतात, तर त्वचा, कान, नाक, डोळे, की ज्याच्यावरनं आपण आत्तापर्यंत आपला प्रोग्रेस केलेला आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला एक सेन्स असतो, तो म्हणजे 6 सेन्स. की हा कॉल मी अटेंड करावा अशी वाटणं, म्हणजे किंवा अशी मला इच्छा होणं, किंवा ओके मी हे ऐकावं ह्याची मला इच्छा होणं, हा माझा 6 सेन्स आहे. म्हणजे ही माझी एक एक्स्ट्रा ॲबिलिटी आहे की ज्याच्यामुळे मी लोकांबरोबर कनेक्ट करू शकते. आता ज्या वेळेला आपण हे व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीज म्हणतो, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की लोअर व्हायब्रेशन्स असतात आणि हायर व्हायब्रेशन्स असतात. ज्या वेळेला आपली एनर्जी बॉडी ही लोअर व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीजमध्ये काम करते, त्यावेळेला आपल्याला काय फील होतं, की अँगर, इरिटेशन, गिल्ट. म्हणजे काय, तर मला सतत चिडचिड वाटते, अरे यार हे माझी गोष्ट होत नाही, किंवा हे मी करू शकत नाही, किंवा या गोष्टी मला कॉन्ट्रीब्यूट करत नाही आहेत, मी इतका प्रयत्न केला, मी इतकं हार्डवर्क केलं, पण मला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी अडथळा येतो. किंवा आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत की जे असं म्हणतात की बहुतेक ना कोणीतरी कोणाची तरी वाईट नजर आहे का हो आमच्या घरावर, किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी केलं आहे का, किंवा ह्याचा इफेक्ट माझ्यावर होतो आहे का. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला बोलतो आहे त्यावेळेला आपण लोअर फ्रिक्वेन्सीजबद्दल बोलतो आहे. फ्रिक्वेन्सीज साधारण मेगाहर्ट्समध्ये आपण जर काउंट केल्या,
तर इमॅजिन करा की 0 to 70 म्हणजे 0 म्हणजे काय, तर तिथे मनुष्य डेड असतो, राईट. पण 70पर्यंत हे जे बाकीचे इमोशन्स आहेत, म्हणजे अँगर, हेट्रेड, निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह एंटिटीज, ह्या ज्या वेळेला आपल्याबरोबर असतात किंवा आपल्या लाईफमध्ये एखादा पॅटर्न रिपीट होत असतो. म्हणजे मी अगदी माझं जॉब प्रमोशन इथपर्यंत आलेलं असतं आणि पटकन ते निघून जातं, किंवा अगदी माझी एक डील फायनल होणार असते आणि ती निघून जाते. याचा अर्थ काय, तर आपण स्वतः आपला जे काही हे आभामंडल आहे, ह्याच्यामध्ये अजूनही अशा काही लोअर एनर्जीज आहेत, लोअर एंटिटीज आहेत, की ज्या आपण युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, ज्याला आपण काय म्हणतो, तर जी एनर्जी, आता ह्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये म्हणू शकतो. त्याला तुम्ही गॉड म्हणा, त्याला तुम्ही अल्ला म्हणा, त्याला तुम्ही जीजस म्हणा, किंवा तुम्ही त्याला डायरेक्टली फादर्स काय आणि मदर अर्थ म्हणा. म्हणजे जसं दत्तगुरू महाराजांनी पहिले त्यांचे 24 गुरूंपैकी पहिले 5 गुरु होते, ती पंचमहातत्व होती. म्हणजे हे जे आहेत की सूर्य, चंद्र, पृथ्वी, नदी, आकाश, पाणी, हे त्यांचे जल म्हणजे बरोबर. तर ही पंचतत्व जी आहेत, अग्नी, ह्यांना त्यांनी गुरु केलं. तर तुम्ही त्यालाही मानू शकता. किंवा जे युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे, म्हणजे आपण म्हणतो ही एनर्जी जगामध्ये अस्तित्वात आहे, ती फक्त आपल्याला चॅनलाइज करायची आहे. ज्या वेळेला ॲज अ रेकी हिलर किंवा ॲज अ प्राणिक हिलर किंवा ॲज अ ॲक्सेस बार ज्या वेळेला आपण करतो, त्यावेळेला आपण ह्या ज्या सर्व तत्वांना एकत्र जोडून आपण सांगतो की ही एनर्जी थ्रू अस चॅनलाइज होत आहेत. आणि ही एनर्जी वापरून एखाद्यामधला नेगेटिव्ह थॉट, नेगेटिव्ह फीलिंग, नेगेटिव्ह इमोशन्स हे रिमूव्ह करतो आपण. म्हणजे काय करतो, आपण मॉलिक्युल्स शिफ्ट करतो. आपण हे जे लोअर मॉलिक्युल्स त्या व्यक्तीमधले अडकलेले आहेत, त्यांना आपण छानपैकी घासतो विथ द युनिव्हर्सल एनर्जी, रिलीज करतो आपण, आणि आपण त्या व्यक्तीचं हीलिंग करतो. आता हीलिंग करतो म्हणजे काय, तर इथे आपण ही दिव्य शक्ती, ज्याला जसं मी म्हणलं की ज्याला तुम्ही युनिव्हर्सल लाईफ फोर्स म्हणा, तर ही दिव्य किंवा अगदी त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्ज म्हणा. जसं आपण ॲक्सेसमध्ये त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्ज म्हणतो, राईट. आपण बाकीच्या हिलिंगमध्ये त्याला आपण जसं रेकीमध्ये युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी म्हणतो, प्राणिक हिलिंगमध्ये आपण त्याला प्राणा म्हणतो. हा सर्वांचा उपयोग करून आपण काय करतो, तर त्या व्यक्तीचा ऑरा म्हणजे काय, तर आपलं आभामंडल. आभामंडल म्हणजे काय, एक थोडक्यात सांगते की आपलं जे शरीर आहे, हे जसं मी म्हणलं की अणुरेणूंनी बनलेलं आहे, तसंच या शरीराभोवती एक ऊर्जेचं वलय आहे. आणि हे आता सायन्सनी पण प्रूव्ह केलेलं आहे. क्लिरियन फोटोग्राफीमध्ये तुम्ही तुमच्या ऑराचा फोटो काढू शकता. म्हणजे की आपण हे फक्त फिजिकल बॉडी आहेत का हो, म्हणजे मानसी कदम ही म्हणजे फक्त तिचे डोळे, ही म्हणजे फक्त तिचे केस, ही म्हणजे फक्त ती घालते ते कपडे किंवा तिचे 2 हात, असं आहे का, तर नाही. याच्या पलीकडे जाऊन मानसीची एक एनर्जी आहे, तिचा एक ऑरा आहे. आता हा ऑरा प्रत्येकाला असतो. मग जे लोक मेडिटेशन सतत करतात किंवा जे लोक आपण म्हणू की एक पॉझिटिव्ह एनर्जी ज्यांच्यात असते, म्हणजे जेलसी कमी असते ज्यांच्यामध्ये नेगेटिव्ह विचार कमी असतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सांगते, किंवा जे लोक जास्त सर्व्हिस करतात, ह्या लोकांचं आभामंडल हे दिव्य असतं. ह्यांचं आभामंडल हे खूप ह्यूज असतं, म्हणजे ज्याला आपण ऑरा म्हणतो. ॲट द सेम टाईम ज्या वेळेला एखादा शरीरामध्ये बिघाड झालेला असतो, म्हणजे सतत माझे पाय दुखत आहेत, मला बॅक पेन होतं आहे, माझं डोकंच दुखतं आहे, किंवा माझ्या फायनान्सेसमध्ये प्रॉब्लेम येत आहेत, इथे आभामंडलामध्ये काही चक्राज असतात. चक्रा म्हणजे काय, तर बेसिकली आपले एनर्जी सेंटर्स. तर हे एनर्जी सेंटर्स जिथे गडबडतात, तिथे त्या व्यक्तीमध्ये प्रॉब्लेम होतो. ॲज अ हिलर जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करता एखादी गोष्ट, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बघून तुम्हाला कळायला लागतं की याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, याच्या ऑरिक शील्डमध्ये प्रॉब्लेम आहे का, त्याच्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे का, किंवा लिटरली त्याच्या थॉट, फिलिंग्स आणि इमोशन्समध्ये प्रॉब्लेम आहे का. आता तुम्ही एक विचार करा, एक अगदी सोपी गोष्ट करून बघा.
की मी खूपच, मला हे ना होतच नाही आहे, मला हे होतच नाही आहे, मला हे मी करूच शकत नाही, असं कंटिन्यूस बोलून बघा आणि हसण्याचा प्रयत्न करा. तर हे तुम्ही करू शकता का? तर डेफिनेटली जमणारच नाही, कारण ऑलरेडी तुम्ही काय तुमच्या सबकॉन्शियसला सांगितलं आहे की मला हसता येणार नाही. सो एव्हरी थॉट, एव्हरी फिलिंग, एव्हरी इमोशन क्रिएट्स अ एनर्जी फील्ड अँड एंटिटी अराउंड यू. प्रत्येक थॉट, प्रत्येक विचार हा सुद्धा तुमच्या आजूबाजूला एनर्जी क्रिएट करतो. आणि हेच जर मी तुम्हाला अगदी नुसतं कॉन्फिडेंटली बोललं, चलो करा तुम्ही आज हे, चला लेट्स डू इट, चलो लेट्स क्रिएट दिस. सो वेन आय से दिस, ऑटोमॅटिकली माय सबकॉन्शियस नो दॅट नॉट जस्ट मी, फक्त मी नाही तर माझ्याबरोबर हे लोकंसुद्धा क्रिएट करणार आहेत. आणि त्याच्यामुळे आपण काय करतो तर एनर्जी अपलिफ्ट करतो. ओके, आणि आपण जास्त चांगल्या पद्धतीने क्रिएट करू शकतो, बेटर क्रिएट करू शकतो. ओके, तर हिलिंगमध्ये आपण काय करतो तर हे छोटे छोटे मॉलिक्युल्स किंवा हे छोटे छोटे थॉट फॉर्म्स जे तुमच्यामध्ये स्टक आहेत. ओके, आता खूप खूप वेळा अगदी सिम्पल, आता मग हिलिंग कशा कशा बाबतीत म्हणजे होऊ शकतं. तर अगदी सिम्पल गोष्ट घ्या की एखाद्याला सतत अँझायटी होते, किंवा अरे बापरे आता हे कसं करायचं, काही आपलं झालं की अरे बापरे असं होतं, अरे बापरे काय करायचं, किंवा एखाद्याला खूप अँगर येतो, म्हणजे काहीही कारण नसतं, घरातल्या एखाद्या व्यक्तीने तू जेवलास का बाळा, तुला काय करायचं आहे. सो दिस इज हाऊ पीपल स्टार्ट रिॲक्टिंग. ओके, म्हणजे कुठेतरी लोअर इमोशन्स तुमच्या हार्टमध्ये अडकलेले आहेत, तुमच्या सोलर फ्लेक्ससमध्ये अडकलेले आहेत. आता ही मी चक्रांची नावं घेते, थोडंसं ॲडव्हान्समध्ये आहे, पण जस्ट मी तुम्हाला सांगते की काही चक्रांना जसं आपल्याला, म्हणजे आता एखादी कंपनी आपण फॉर्म केली की नाही, ही आपली कंपनी आहे, इमॅजिन करा ही आपली बॉडी आहे, ही आपली कंपनी आहे. ही कंपनी चालवतं कोण तर CEO, म्हणजे काय तर आपला सोल, की त्या CEOनी लिहून दिलं की बाबा ह्या वर्षामध्ये एवढं प्रॉफिट झालं पाहिजे, हे तू गोल गोल सेट करून ठेवले पाहिजेत. आता हे गोल्स माझ्या CEOनी मला सांगितले, आणि आता हे गोल्स मी काय केले, हे मी माझ्या जे काही एनर्जी सेंटर्स आहेत, म्हणजे माझे डिपार्टमेंट हेड्स, की बाबा आज्ञाचक्र आहे, तर डिपार्टमेंट हेडचं काम काय आहे बाबा, म्हणजे प्लांट हेड, CEO नंतर कोण आहे ना प्लांट हेड. प्लांट हेडचं काम काय, फायनान्स मॅनेजर व्यवस्थित काम करतोय का, त्यानंतर आपलं अकाउंट्स डिपार्टमेंट व्यवस्थित आहे का, तुमचं MPNL व्यवस्थित काम करतं आहे का, मटेरियल व्यवस्थित प्रोक्युअरमेंट होतं आहे का, हे सगळ्याच आपण हे कोण बघतं तर युअर प्लांट हेड. अशा पद्धतीने प्रत्येक चक्राला आपापलं काम दिलेलं आहे. सो आपले हे जे एनर्जी सेंटर आहे आणि आपली ही जी कंपनी आहे ज्याच्यामध्ये हे सगळे एनर्जी सेंटर्स आहेत, ह्याच्यामधला एखादा CEO जर गडबडला तर काय होणार आहे, सगळी आपली कंपनी लॉसमध्ये. जर फायनान्स मॅनेजरनी व्यवस्थित बजेटिंगच नाही केलं तर काय होणार आहे, पुढच्या वर्षी आपली कंपनीची वाट लागणार आहे. इन द सेम वे आपले हे जे चक्राज आहेत ह्याला जर आपण व्यवस्थित केअर नाही केलं, त्याला पॅम्पर नाही केलं, त्याला सेल्फ लव्ह नाही दिलं, त्याच्याबद्दल आपण चांगलं जागृतता ठेवली नाही, तर ते लोक काय म्हणतात, चला कंपनी शटडाऊन करू, लेट अस क्लोज द कंपनी, चला एक आपण आता डिसीज आपण ह्या बॉडीमध्ये क्रिएट करू. ओके, बिकॉज यू आर नॉट अवेअर की ह्या बॉडीबद्दल काय होतं आहे. आता ज्या वेळेला आपण हिलिंग करतो त्यावेळेला हे जे काही नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये स्टक झालेल्या आहेत, किंवा ह्या ज्या आणि आपल्याला असं वाटतं अरे हिलिंग कशाला करायचं, सगळ्यात खूप ब्युटिफुल आहे. लोकांना कन्सल्टेशनमध्ये खूप इंटरेस्ट असतो, म्हणजे की माझं फ्युचर जाणून घ्यायचं, पण पीपल डोंट वॉन्ट टू चेंज देअर रियालिटी. ठीक आहे, कन्सल्टेशन तुम्हाला कधीपर्यंत काम करणार आहे की तुम्हाला ते फक्त सांगणार आहे की ओके हे तुम्ही करा, हे तुम्ही करू नका. पण हिलिंग्समध्ये हे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही कुठल्या मार्गाने अजून जास्त क्रिएट करू शकता बेटर वे, हे तुम्हाला हिलिंग मार्फत कळतं. सो आपल्याकडे आपल्या बॉडीची ॲबिलिटी असते टू हील. आता अगदी सोपं उदाहरण घ्या, लहानपणापासून कोण किती किती वेळा धडपडलं आहे. ओके, आपण बऱ्याच वेळेला वी फॉल डाऊन, वी गेट आवर सेल्स हर्ट, तर लगेच आपण जातो का डॉक्टरांना सांगायला की ओ मला जरा स्टिचेस टाकून द्या, हां एवढं मला खर्चटलं आहे ना, स्टिचेस टाकून द्या.
नो, बिकॉज वी नो ठीक आहे 1-2 दिवसात बरं होईल. इन द सेम वे यू शुड बिलीव्ह that your body has capacity to heal everything and anything. पण तुमचा तुमच्या बॉडीवर विश्वास पाहिजे. ओके, सो विथ दिस एनर्जी, विथ दिस मोडॅलिटीज, डिफरंट मोडॅलिटीज असं मी म्हणेन की आपल्याला वेगवेगळे टूल्स दिलेले आहेत. या वेगवेगळे टूल्स वापरून आपण बॉडीची हिलिंग म्हणजे काय तर बॉडीचे लोअर व्हायब्रेशन्स चेंज करून ते आपण हायर व्हायब्रेशनला नेतो. सो दॅट इज वॉट हिलिंग इज फॉर मी. मे बी एव्हरी वन विल हॅव अ डिफरंट परसेप्शन ऑल्सो. प्रत्येकासाठी हे वेगवेगळं असतील, पण त्याचा बेसिक जो चालू होतो तो युअर एव्हरी थॉट, फीलिंग, इमोशन्स, युअर सेन्सेस जे की लिमिटेड आहेत, ऑल युअर लिमिटेड पॉईंट ऑफ व्ह्यूज अबाउट युअर सेल्फ, अबाउट अदर्स, तुमचे जजमेंट्स, तुमचे प्रोजेक्शन्स, तुम्हाला स्वतःबद्दल जे काही वाटतं ते, तुम्हाला लोकांबद्दल जे काही वाटतं ते, हे सुद्धा तुमचा लिमिटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. आणि ज्या वेळेला आपण ॲक्च्युली ह्याच्यावर काम करतो विथ हिलिंग्स, युअर एंटायर रियालिटी चेंजेस. ओके, सो आय थिंक I made those things clear. So, Sona, if you have anything. मॅम आता सांगा की हिलिंग आणि मेडिटेशन मध्ये काही डिफरन्स आहे का ते एकच गोष्टी आहेत? हां, व्हेरी ब्युटिफुल. येस, रिसेंटली वी हॅव टॉक्ड अबाउट इट. ओके, आता बरेच लोक आपल्याला प्रश्न विचारतात की मला मेडिटेशन घ्यायचं आहे, हां, मला तुमच्या मेडिटेशनला जॉईन करा. आता हिलिंग आणि मेडिटेशनमध्ये काय फरक आहे एक जाणून घ्या. की आवाज येत नाही? एम आय ऑडिबल? Yes. येस. येस येस. ओके, तेजू फक्त त्यांना सांगते का मेसेज करून की शी हॅज टू चेक हर कनेक्शन. ऍक्च्युली मी त्यांना मेसेज केलाय पण त्यांनी ऑडिओ कनेक्ट नाही केला, सो त्यामुळे त्यांना ते ऐकू जात नसेल. मॅडम प्लीज ऑडिओ कनेक्ट केला तर तुम्हाला ऐकू येईल. येस, यू कॅन जस्ट सेंड हर इन ग्रुप मेसेज वाटल्यास आपल्या येस येस, मी ग्रुप मेसेज. अच्छा. ओके, सो व्हॉट इज डिफरंट बिटवीन हिलिंग अँड मेडिटेशन? बेसिकली एक लक्षात घ्या, मेडिटेशन हे आपण का करतो तर टू कॉल अपॉन डिवाइन एनर्जी. ओके, अँड वेन यू कॉल अपॉन डिवाइन एनर्जी यू बी इन दॅट एनर्जी फोर्स. ओके, आता एक लक्षात घ्यायचं की आपल्याकडे आता एनर्जी सगळीकडे आहे. एनर्जी इज एव्हरीवेअर आणि एव्हरीथिंग इज एनर्जी, बरोबर. आपली रिसिविंग कपॅसिटी म्हणजे आता माझ्याकडे ना वर सपोज 1000 टनचा हे आहे, पाण्याची टाकी बसवलेली आहे आणि माझ्या अख्ख्या घरामध्ये एकच बारीक नळ आहे. आता मेडिटेशन्समध्ये काय होणार आहे की आपल्याला फक्त अवेअरनेस आहे, आपण कनेक्ट करतोय की हो टाकी आहे, टाकी आहे. ओके, माझ्याकडे पाणी आहे पण ते तिथं आहे, माझ्याकडे पाणी आहे ते तिथं आहे. ॲट द सेम टाईम वेन यू डू हिलिंग्स, तुम्ही काय करताय तर तुम्ही या अख्ख्या घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नळ ॲड करताय. ओके, तुम्ही बाथरूमला एक कनेक्शन घेतलं, तुम्ही टॉयलेटला एक कनेक्शन घेतलं, तुम्ही तुमच्या किचनला कनेक्शन घेतलं, तुम्ही तुमच्या काय म्हणतात की तुम्हाला जिथे वॉशिंग मशीन आहे तुम्हाला वॉशिंग मशीनला कनेक्शन घेतलं. आता याच्यामुळे काय झालं तर ही जी एनर्जी, जी युनिवर्सची एनर्जी अवेलेबल आहे ती तुम्हाला वापरायला मिळाली. नाव दिस इज द डिफरन्स बिटवीन मेडिटेशन अँड हिलिंग. मेडिटेशनमध्ये तुम्ही एनर्जीला कॉल अपॉन करता, पण प्रत्येकाचीच तेवढी रिसिविंग कपॅसिटी नसते, त्याच्यामुळे ती एनर्जी येते, तुम्हाला थोडीफारशी मिळते. मी असं नाही म्हणत की मिळत नाही, तुम्हाला थोडीफारशी मिळते. जसं आपण एखाद्या वॉटरफॉल अंडर आहोत तर ते पाणी तुम्ही पिऊ शकणार आहात का? जर वॉटरफॉलमध्ये ते पाणी काय करणार आहे तर ते वॉशआउट करणार आहे तुम्हाला फक्त. आणि हेच जर तुम्ही एखादी बॉटल घेऊन गेलात त्या निर्मळ पाण्यामध्ये, त्या अमृतामध्ये, हे बॉटलमधनंच जर तुम्हाला कोणी पाणी प्यायला दिलं तर तुमची तहान भागणार आहे.
सो हिलिंगमध्ये आपण काय करतो की वी कॉल अपॉन द एनर्जी अँड वी यूज दिस एनर्जी टू क्लेन्झ युअर बॉडी. आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, तर ती रिलीज करण्याचं काम हे आपलं हिलिंग मोडॅलिटीज करतात किंवा हे आपल्याला हेल्प करतं. आता मेडिटेशन हे देता येत नाही, ओके, म्हणजे आय कॅनॉट मेडिटेट फॉर यू. सो ज्यावेळेला मेडिटेशन सेशन असतं, आता याच्यामध्ये अजून एक गंमत कशी आहे की सेशन म्हणजे काय आणि क्लास म्हणजे काय हे मी पण नंतर डिफाईन करणार आहे. पण ज्या वेळेला मेडिटेशन सेशन मी म्हणते, तर सेशन म्हणजे काय की तुम्हाला त्यावेळेला जॉईन व्हायचं आहे त्या ग्रुपला आणि तुम्हाला ती एनर्जी आमच्याबरोबर ॲज अ ग्रुप तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे. हिलिंग म्हणजे काय, तर तुम्हाला त्यावेळेला रिसेप्टिव्ह राहायचं आहे. म्हणजे की वेन आय से की ओके आय विल सेंड हिलिंग, तुम्हाला मनामध्ये म्हणायचं आहे की तुम्ही या पूर्ण ऊर्जेचा स्वीकार करत आहात. म्हणजे ती ऊर्जा शक्ती, ती एनर्जी तुमच्या प्रत्येक गोष्टींवर काम करायला लागेल. ठीक आहे. सो आता मग मेडिटेशन फक्त करायचं किंवा मग हिलिंग मी केलं तर मी मेडिटेशन नाही केलं तर चालेल का, तर नाही. दीज बोथ थिंग्स आर कॉम्प्लिमेंटिंग टू इच अदर. ओके. हिलिंगनी काय होणार आहे, तर तुमचे ऑराज चक्राज क्लेन्झ होणार आहेत आणि मेडिटेशननी काय होणार आहे, तर बेसिकली मेडिटेशननी तुमची रिसिविंग जी हिलिंगनी तुमचे ऑराज चक्राज एक्सपांड झाले आहेत तिथे अजून जास्त ऊर्जा शक्ती येणार आहे, ऊर्जा प्रणालीचा प्रभाव होणार आहे. आणि ह्याच्यातनं आपण जो म्हणतो तुमचा सिक्स्थ सेन्स, तुमची फ्युचरकडे बघण्याची पद्धत किंवा तुमची हिलिंग कपॅसिटी, जर तुम्ही ॲज अ हिलर म्हणून काम करत असाल तर तुमची हिलिंग कपॅसिटीसुद्धा खूप डेव्हलप व्हायला लागते. म्हणून दोन्हीही गोष्टी ह्या एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. पण हिलिंग म्हणजेच मेडिटेशन नव्हे. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या आय होप. येस. ऍक्च्युली आता तुम्ही हिलिंग बद्दल आम्हाला बेसिक थोडी माहिती दिली आहे आणि अजून आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. पण आता मी Yes. तुम्हाला असं विचारेल की जे तुम्ही आता ऍक्सेस बार असं उल्लेख आला तुमच्या बोलण्यात हे करून, तर त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ऍक्सेस बार म्हणजे काय, ते कसं काम करतं, कोणकोणत्या गोष्टींवर काम करतं. ओके. नक्कीच मला आत्तापर्यंत मी ना खूप वेगवेगळ्या मोडॅलिटीज केल्या किंवा मी खूप वेगवेगळ्या हिलिंग पद्धती शिकल्या आहेत. आता जसं सोनाली सांगितलंच, सो त्याच्यामध्ये पण म्हणजे आफ्टर दॅट आय वॉज सो ग्रेटफुल की ओके मास्टर हॅज गिवन मी सो मच ऑफ ॲबिलिटी की आय कुड लर्न सो मेनी थिंग्स. आणि त्याच्यामध्ये पण मला नंतर आठवलं इवन आय डिड दिस यू नो. सो देर आर मल्टिपल थिंग्स. ह्या सर्व गोष्टी करून मला स्वतःची, आपण असं म्हणतो ना की माय फेवरेट जी मोडॅलिटी आहे ती म्हणजे ॲक्सेस बार्स. आता ॲक्सेस बार्स म्हणजे काय, तर बेसिकली आपण असं म्हणू की ही थेरपी जी आहे, ॲक्सेस बार ही काय आहे, तर ही टच थेरपी आहे. ओके. आपल्या शरीरावर वेगवेगळे ओके एक 2 मिनटं कोणाचा तरी ऑडिओचा हे येतोय. ओके. त्या ह्या मॅडम हां ओके. शी इज ट्राईंग. नाईस. समथिंग इज वर्किंग. येस. जस्ट गिव्ह मी 2 minutes. I think she has connected finally. ओके. सो आपल्या हेड एरियावर काही 32 डिफरंट पॉईंट्स असतात. ओके. आणि हे 32 डिफरंट पॉईंट्स वेन वी टच देम जेंटली एफर्टलेसली, म्हणजे अतिशय हळुवारपणे, अतिशय विदाउट एनी एफर्ट्स ज्यावेळेला आपण ते टच करतो त्यावेळेला बॉडी काही गोष्टी इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्जेस डिस्चार्ज करते. आणि ह्याच्यामध्ये बेसिकली आपण जर आपल्या पूर्ण आयुष्याचा जर विचार केला तर बघा काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये, तर मनी किंवा आपण जे काही प्रोग्राम झालो आहे नाव, व्हॉट इज आवर पर्सनॅलिटी इज ऑल द थॉट फॉर्म्स
दॅट ईदर वी कॅरी ऑर समवन हॅज पुट ऑन अस. म्हणजे बिकॉज मे बी माय पेरेंट्स हॅव टोल्ड मी दॅट यू आर व्हेरी गुड, यू आर व्हेरी गुड, यू आर व्हेरी गुड. सो समवेअर आय हॅव स्टॉप्ड enjoying myself and I have started being very responsible. त्याच्यामुळे असे लोक काय होतात की एकदम स्ट्रिक्ट. तुम्ही बघा काही लोक हसायला पण त्यांना पैसे पडतात. सो ही पर्सनॅलिटी त्यांची असते. कारण का ते लहानपणापासून सांगितलंय यू आर अ गुड बॉय, यू आर अ गुड बॉय. आणि ह्या गुड अँड बॅडमध्ये आपण आपल्या लाईफचं खूप गडमत करून टाकतो. कारण प्रत्येक गोष्ट आपण ही गोष्ट वाईट आहे, ही गोष्ट चांगली आहे. त्याच्यानंतर जे काही आपल्या ॲन्सेस्टर्सनी आपल्याला जे बिलीफ सिस्टम्स दिलेले आहेत की जसं बघा आपल्याला लहानपणापासून काय सांगितलं होतं, पैसा खूप जपून वापरा, पैसा सारखा मिळत नाही, पैशाला तुम्ही बघा म्हणजे सेव्ह करा. हां, इट इज नॉट देअर रॉंगनेस. पण पैसा म्हणजे काय आहे हो? पैसा म्हणजे फक्त एक एनर्जी आहे. तिला तुम्हाला चॅनलाइज करायचं आहे. द मोमेंट यू चॅनलाइज एनर्जी, पैसा तुमच्याकडे धोधो वाहणार आहे. सो अशा प्रकारचे वेगवेगळे थॉट, फिलिंग्स, इमोशन्स, कन्सिडरेशन्स, जे कन्सिडरेशन्स म्हणजे मला असं वाटतं किंवा मी हे असं ऐकलं आहे किंवा मी पॉवरफुल आहे किंवा मी पॉवरलेस आहे किंवा दुसऱ्यांच्या आनंदामध्येच मी आनंदी होऊ शकते, दुसरं दुःखी असेल तर मी दुःखी होऊन जाणार. सो मला स्वतःचं बिंगच नाही आहे, मला स्वतःची पर्सनॅलिटी नाही आहे. आणि हे जे काही लिमिटिंग थॉट्स आहेत, लिमिटिंग स्ट्रक्चर्स आहेत किंवा आपण ज्याला म्हणू की हे जे बॅरियर्स क्रिएट झालेले आहेत. आता बघा की मेनी ऑफ द टाइम्स वी ऑल्सो हॅव प्रॉब्लेम कनेक्टिंग विथ पीपल. लोकांबद्दल पोचण्यासाठी सुद्धा आपण 10 वेळा विचार करतो की ओके हे मी करू शकते का, मी हे करू शकते का. तर अगेन इट इज बिकॉज समवेअर फ्रॉम युअर चाइल्डहूड यू मे, जेव्हा पण तुम्ही कदाचित स्टेजवर असाल, 4 लोक हसले असतील किंवा तिथे सांगितलं असेल स्टेजवर चाललायस ना व्यवस्थित परफॉर्म कर, किंवा जेव्हा पण तुमची आयुष्यामध्ये काही म्हणजे नॉर्मल तुमची परीक्षा आहे त्यावेळेला सपोज आपल्याला सांगितलं असेल की बाबा खूप व्यवस्थित अभ्यास करा, चांगले मार्क्स मिळायला पाहिजेत. तर आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं काही सिच्युएशन येणार आहे की जी काइंड ऑफ तुमची परीक्षा आहे त्या प्रत्येक वेळेला यू आर गिविंग बॅक, यू आर इन दॅट फिअर. तुम्ही त्या एका फिअरमध्ये आहात, तुम्ही त्या एका अँझायटीमध्ये आहात. तर असे सुद्धा प्रोग्राम्स आपल्यामध्ये जे काही क्रिएट केलेले असतात, ज्या वेळेला हे 32 डिफरंट पॉईंट्स आपण हेड एरियावर जेव्हा आपण टच करतो आणि हे थॉट, फिलिंग्स, इमोशन्स, आपले आयडियाज रिलीज करतो, त्यावेळेला वी बिकम अ ब्युटिफुल एनर्जी, वी बिकम अ स्पेस. आता इमॅजिन करा की आता एखादं एक सोपं जे गॅरी म्हणजे बेसिकली ॲक्सेस बार ही जी मोडॅलिटी आहे तर ती गॅरी डग्लस यांनी 35 वर्षापूर्वी क्रिएट झालेली मोडॅलिटी आहे. ओके, आणि आफ्टर 35 इयर्स नाव दिस इज अक्रॉस 1 लाख कंट्रीज. आणि ज्या वेळेला ही मोडॅलिटी काय म्हणतात क्रिएट झाली त्याच्यानंतर ते आज 35 वर्षानंतर आज त्यावेळेला फक्त गॅरी एकच फॅसिलिटेटर होता. सो फॅसिलिटेटर म्हणजे ॲक्सेसमध्ये काय तर टीचर. तर आज 13,000पेक्षा जास्त टीचर फक्त इंडियामध्ये आहेत. सो व्हॉट एल्स इज पॉसिबल. सो इतकं हे गोष्ट फास्ट होते आहे. आणि ज्या वेळेला आपण हे थॉट्स, फिलिंग्स, इमोशन्स ह्याच्यावरचा आपला स्वतःचा चार्ज आहे ना शेवटी. आता मी एक मगाशी सर्वात आधी तुम्हाला मी सांगितलं की प्रत्येक गोष्ट काय आहे तर एनर्जी आहे. आपले थॉट्स पण आपली एनर्जी आहे, आपले विचार पण आपली एनर्जी आहे, किंवा आपली स्वतःची जी काही अपब्रिंगिंग झाली आहे त्यांनी पण आपला एक आभामंडल क्रिएट झालेला आहे. पण हे जे लिमिटिंग थॉट फॉर्म्स आहेत, ज्या वेळेला आपण हे 32 डिफरंट एरियाज त्याला आपण ज्याला म्हणतो बार्स. ओके, सो प्रत्येकाला बार्स का म्हणलं जातं तर आता इमॅजिन करा एक कॅडबरी आहे, त्याला 2 एंड आहेत है ना. आता 2 एंड का म्हणलं आहे तर एक पॉझिटिव्ह आहे ना एक नेगेटिव्ह आहे. ज्या वेळेला आपण ह्या गोष्टींवरचा चार्ज, फॉर एक्झाम्पल टेक एक्झाम्पल ऑफ मनी कंट्रोल क्रिएटिव्हिटी, ज्या वेळेला तुमचे सगळे जे काही लिमिटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत रिगार्डिंग मनी, रिगार्डिंग कंट्रोल्स, रिगार्डिंग क्रिएटिव्हिटी, हे ज्या वेळेला आपण चॅनलाइज करतो, रिलीज करतो, त्यावेळेला यू बिकम अ स्पेस.
म्हणजे तुमची रिसिविंग कपॅसिटी ऑफ मनी स्टार्ट इन्क्रीजिंग. मग बिकॉज तुमचा एक आस्पेक्ट चेंज होतो, तर दुसरा आस्पेक्ट इमिजिएटली चेंज व्हायला लागतो. तो म्हणजे काय, तर तुमची हेल्थ चेंज व्हायला लागते. तुम्हाला दिसायला लागतं की युअर हेल्थ इज इम्प्रूव्हिंग, यू आर बिकमिंग मोर जॉयस. म्हणजे जे आपण म्हणतो ना की आपल्याला एक इथे काम करताना सुद्धा, आपलं स्वतःचं काम करताना सुद्धा एक लाईटनेस फील होतो. का, तर आज 4 लोक माझ्या कंपनीतले काय म्हणलेले असतात, अरे यार ही कंपनी फार बोरिंग आहे, मला चेंज करायचं आहे. माझ्याकडे येणारा पहिला जो व्यक्ती असतो त्याला मी हे प्रश्न विचारते की खरंच तुला चेंज करायचं आहे का तू कोणाचा तरी पॉईंट ऑफ व्ह्यू बाय करून आला आहेस माझ्यासमोर. अँड मेनी ऑफ द टाईम पीपल एक्नॉलेज दॅट ओके, मला तर माझं खरं तसं चांगलं चाललं आहे, पण कारण मी दुसऱ्यांचं ऐकतोय मला हे असं वाटायला लागलं की ओके दिस इज माय रियालिटी. आता हे तर मी एक छोटं एक्झाम्पल दिलं. विचार करा, आपण आईच्या पोटात ज्या वेळेला वाढलेलो असतो तिथपासून ते आत्तापर्यंत आपण असे किती लोकांचे विचार, किती लोकांचे आचार आपल्यावर अवलंबले आहेत. आपले रिलेटिव्स, फॅमिली मेंबर्स ह्यांचं जे काही आपल्यावर प्रोजेक्शन्स आहेत, आपण त्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करतो आहे. आपण कंट्रोल्स यूज करतो आहे आपल्या मुलांवर सुद्धा, म्हणजे तू असं करायला पाहिजे, तू तसं करायला नाही पाहिजे. अँड देन वी आर नॉट गिविंग देम चॉईसेस. सो ॲक्सेस बार्स टीचेस अस टू मेक अ चॉईस. एक लक्षात ठेवा, 98% ऑफ आवर थॉट, फिलिंग, इमोशन्स आर नॉट आर्स. वी बाय इट फ्रॉम समवन. 98% आपले विचार हे आपले नसतात, हे आपण दुसऱ्यांकडनं परचेस केलेले असतात, आणि ते सुद्धा असे फुकट. तर इमॅजिन करा कसं होईल बाबा तुमचं लाईफ, है ना. सो ज्या वेळेला आपण हे आपल्याला कळायला लागतं, ओ हा माझा विचारच नाही आहे यार, मैं तो बहुत हैप्पी हूँ, आई एम जस्ट एन्जॉइंग माय लाइफ, आई एम जस्ट थिंकिंग दैट इट इज़ नॉट माइन. सो वेन यू रन युअर बार्स यू डिक्लटर युअर सेल्फ. तुमची एक आपण म्हणतो की ही जी ऊर्जा प्रणाली आहे तर ती पूर्णपणे डिक्लटर होते. आणि ॲट द सेम टाईम त्याच्यामध्ये एक बेनिफिट होता की तुमची रिसिविंग कपॅसिटी वाढते. मग जसं मी मगाशी म्हणलं ना की बाबा माझ्याकडे खूप, म्हणजे आता मला शॉपिंगला जायचं आहे, अरे पण मी बॅगच नाही घेऊन गेले. ॲक्सेस बार गिव्स यू अ ह्यूज बॅग. सो वेन यू आर इन द युनिवर्स यू कॅन आस्क ओके युनिवर्स नाव शॉवर डाऊन अपॉन मी, आय एम completely open to receiving. So when you run your bars, your receiving capacity is completely open. आणि त्याच्यामध्ये म्हणून मग काय होतं, तुमचे रिलेशनशिप हील होतात. तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही चेंजेस बघायला लागता. तुमची फॅमिलीमध्ये तुम्ही हार्मनी हे करता. आणि सेकंडली ज्या वेळेला आपण काइंडनेस, ग्रॅटिट्यूड हे सुद्धा आपण ज्या वेळेला रन करतो बार्स, त्याच्या वेळेला पीपल स्टार्ट बीइंग ग्रेटफुल फॉर देमसेल्फ. बघा आपल्याला इतकी सुंदर बॉडी दिलेली आहे, हां, ज्याच्यामध्ये 2 डोळे दिलेले आहेत व्यवस्थित देवानी, 2 कान दिलेले आहेत, 2 हात दिलेले आहेत, पूर्ण शरीर दिलेलं आहे. देर आर पीपल हू डू नॉट हॅव दिस अँड स्टिल दे आर ग्रेटफुल अँड स्टिल वी आर स्टिल क्राइंग, भगवान ये नहीं हुआ है, नहीं हो रहा है, क्या करें. द फर्स्ट थिंग दैट वी हैव टू स्टॉप क्राइंग. डोंट क्राय. डोंट से हे नाही होते, माझं पायच दुखतात. अरे दुखतात ना पाय, म्हणजे काहीतरी तुम्हाला चेंज करायला पाहिजे ना. सो आस्क युअर बॉडी व्हॉट इट रिक्वायर्स. डज इट रिक्वायर्ड एनी हिलिंग, डज इट रिक्वायर्ड एनी थेरपी, डज इट रिक्वायर्ड एनी सप्लिमेंट टू युअर बॉडी. बॉडीला विचारा, बॉडी तुला काय पाहिजे. विथ द ॲक्सेस बार यू गेट युअर अवेअरनेस इन्क्रीज. तुमचा अवेअरनेस एक्सपांड होतो आणि तुम्हाला कळायला लागतं ओके मग हे पेन खरंच माझं आहे का, खरंच माझ्या आईला असा त्रास होता म्हणून मी कॅरी केलं आहे तेच पेन, का हे माझंच क्रिएशन आहे आणि आता मी त्याला कसं हील करू शकते. हा अवेअरनेस मुलांमध्ये येतो. आणि दिस सेशन म्हणजे हे थिअरपीज आपण म्हणतो तर हे इन पर्सन असतात, म्हणजे इथे आपल्याला ॲक्च्युली डोक्याला टच करायला लागतं. तर आपण हे डिस्टंटली नाही करू शकत ॲक्सेस बार्स. ओके, सो तुम्हाला इन पर्सनच घ्यावं लागतं, तुम्हाला इथे येऊनच ती थिअरपी घ्यायला लागते. पण याच्यामध्ये सगळ्यात बेनिफिट काय आहे तर जसं आपण म्हणतो की डिस्टन्स हिलिंग जे असतात, म्हणजे ज्या वेळेला आम्ही ॲज अ हिलर इथे आहोत आणि तुम्ही तिकडे आहात,
ह्याच्यामध्ये कधीकधी लॅगिंग ऑफ हिलिंग्स ही एक कॉन्सेप्ट असते. म्हणजे आमची गिविंग आणि तुमची रिसिविंग ह्याच्यामध्ये देर इज अ टाईम गॅप. सो हिलिंग केल्यानंतर थोड्या काळानंतर तुम्हाला बरं वाटू शकतं. किंवा हे जे हिलिंग्स होतात हे 7th डिमेन्शनपर्यंत काम करतात. आता बघा आजकाल तर 5G आलेलं आहे. जसं 4D तर आपण बघितलेलंच आहे. मदर अर्थ चेंज करते डायमेन्शन्स. म्हणजे आता बघतो ना आपण की आत्ता ही मला गोष्ट 3D दिसतीये, पण ज्या वेळेला मी 4D 5Dमध्ये जाईन त्यावेळेला हा नुसता स्प्रे दिसत नाही, मला याच्यातला स्मेल यायला लागतो. मला फक्त फ्लावर दिसत नाही, तर मला माझे सेन्सेस ॲक्टिवेट होतात. या पद्धतीने 7 डिमेन्शन्स आहेत की 7 डिमेन्शन्सपर्यंत डिस्टन्स हिलिंग काम करतात. वेरॅज ॲक्सेस बार्स हे 13 डिमेन्शन्समध्ये करतात, कारण ॲक्च्युली आपण 13 डिमेन्शन्सपर्यंत एनर्जी रन करतो. सो देअर वुड बी मोर दॅन दॅट ॲज वेल. दिस ऑर आपण असं म्हणतो की 13 डिमेन्शन्स अँड एनिथिंग दॅट इज देअर टिल द टाइम्स ऑफ गॉड झिलियन. म्हणजे की जो काही अनंत आपण ज्याला म्हणतो की अनादी अनंत, ज्याला काही काय म्हणतात सुरू नाही आहे, ज्याला काही एंड नाही आहे, टिल द दॅट टाईम आपण ते हिलिंग्स करतो आणि विथ डिफरंट डिमेन्शन्स हे हिलिंग्स होतात. सो ह्याचे जे रिझल्ट्स आहेत हे खूप रॅपिड आहेत. म्हणजे रॅपिड म्हणजे काय, फास्ट. म्हणजे आत्ता तुम्ही हिलिंग केल्यानंतर मनुष्य हा वेगळा, म्हणजे असं त्याला वाटतं की ओके आय एम कम्प्लिटली चेंज्ड पर्सनॅलिटी. पण अगेन इट डिपेंड्स अपॉन युअर रिसिविंग. म्हणजे आता मी सेशनला आले आणि मी म्हटलं ह्या सेशननंतर माझं काय होणार आहे, ओके माझ्यात मग हे फरक पडणार आहे का, मला हे बेनिफिट मिळेल ना, म्हणजे माझं ते काम अडकलं आहे ना म्हणून मी हे सेशन घेते आहे. सो वॉट आय एम डुईंग, आय एम अगेन क्रिएटिंग लिमिटेशन्स. कारण अरे युनिवर्स म्हणतं आहे अरे मी तुला 10 लाखाची लॉटरी लावून देणार आहे, आणि आपण म्हणतो आहे मला ते 1 लाख मिळतील ना. या आर यू गेटिंग माय पॉईंट. सो वेन युअर रिसिविंग विल इन्क्रीज, ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या वेळेला तुमचे प्रोजेक्शन, जजमेंट, कम्प्युटेशन, कॅल्क्युलेशन सगळं रिलीज करून फक्त एक चला आय एम इन कम्प्लीट रिसिविंग असं करून ज्या वेळेला आपण सेशन घेतो त्यावेळेला ते खूप पोटंटली काम करतं आपल्यासाठी आणि खूप रॅपिडली काम करतं. सो वन ऑफ माय फेवरेट मोडॅलिटी नाव अ डेज आय टॉक अबाउट इज ॲक्सेस बार्स. डेफिनेटली अदर्स आर सो, म्हणजे आय एम ग्रेटफुल की मास्टरांनी कुठेतरी आपल्याला मार्ग दाखवला होता आणि त्या मार्गावरनं आता प्रत्येक मोडॅलिटी ही एकमेकांशी कॉम्प्लिमेंटरी आहे. ते आपण आता पुढच्या जसे जसे आपले कॉल्स होतील त्यावेळेला बाकीच्या मोडॅलिटीबद्दल पण बोलू. आता तेजू किंवा सोना तुम्हाला काही ॲक्सेसबद्दल पण आपल्याला लोकांपर्यंत पोचवावं असं वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही विचारा क्वेश्चन्स. आता तुम्ही सांगितलं की सेशन्स, मग सेशन्स मध्ये नेमकं काय होतं आणि किती सेशन्स रिक्वायर्ड असतात? हां, व्हेरी ब्युटिफुल क्वेश्चन. आता सेशनमध्ये काय होतं मी ते सांगते. सेशनमध्ये तुम्हाला आपला म्हणजे जो कोणी ॲक्सेस बार्स प्रॅक्टिशनर आहे, फॅसिलिटेटर आहे, त्याच्या तुम्हाला प्लेसवर जावं लागतं. ह्या सेशनमध्ये आपण काय करतो तर वी कॉल पीपल ॲट माय प्लेस, आणि त्याच्यानंतर आपण हे 32 वेगवेगळे पॉईंट्स हे जे आपल्या डोक्यावर आहेत हे आपण टच करतो. ओके, आणि त्यानंतर वी स्टार्ट डुईंग द सेशन विच टेक्स अराउंड 1 hour to 1 hour अँड 1.5, म्हणजे साधारण 1 ते 1.5 तास ह्या एंटायर सेशनला लागतो. ह्याला आपण म्हणतो सेशन. ओके, ॲक्सेस बार क्लासमध्ये काय होतं तर क्लासमध्ये ॲक्च्युली तुम्हाला हे कसं करायचं. ओके, यू इमिजिएटली बिकम ॲक्सेस बार फॅसिलिटेटर. ओके, आफ्टर ॲक्सेस बार प्रॅक्टिशनर, नॉट फॅसिलिटेटर, ॲक्सेस बार प्रॅक्टिशनर इन 1 day. सो दिस इज द ब्युटी ऑफ ॲक्सेस. की बाकीचं जर आपण हिलिंग किंवा ह्या गोष्टी बघितल्या तर बघा आपल्याला काही दिवस प्रॅक्टिस करायला लागते किंवा आपला काही पिरियड असतो, काही लेवल्स आपल्याला कंप्लीट करायला लागतात टू डिरेक्टली बिकम अ प्रॅक्टिशनर. पण इथे एका दिवसामध्ये तुम्हाला हे शिकवलं जातं की तुम्ही लोकांना बार सेशन्स कसे द्यायचे. ह्याच्यामध्ये दुसरी एक अमेझिंग गोष्ट जी आपल्याला मिळते क्लासमध्ये ती म्हणजे आपल्याला ॲक्सेसचं मॅन्युअल मिळतं. हे मॅन्युअल म्हणजे काइंड ऑफ आपण म्हणतो ना आपली गीता आहे, आपलं बायबल आहे. ओके, किंवा आपलं कुराण आहे. सो व्हॉट एव्हर. सो वी डोंट काय म्हणतात की आपल्याला सगळे रिलेशन सेमच आहेत, पण ह्याच्यामध्ये काय असतं तर काही बेसिक पोर्टंट टूल्स अँड टेक्निक्स तुम्हाला दिलेले आहेत की अगदी लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टींना, डे टू डे वर्कमध्ये
तुम्ही कसं एखादं क्वेश्चन, मेनी ब्युटिफुल क्वेश्चन्स आर देअर, मेनी ब्युटिफुल क्लिअरिंग्स आर देअर, आणि ज्यावेळेला आपण हे क्लिअरिंग्स वापरतो किंवा हे क्लिअरिंग्स आपण स्वतःवर रन करतो, आपण हे दुसऱ्यांसाठी हीलिंग करताना आपण त्यांच्यावर रन करतो, त्यावेळेला आपल्याला कळतं की दीज आर व्हेरी व्हेरी पोटंट टूल्स. आणि हे टूल्स आणि टेक्निक वापरून हा एंटायर क्लास होतो. क्लासमध्ये आपल्याला 2 गिफ्टिंग आणि 2 रिसिविंग सेशन मिळतात. कारण तुम्हाला गिफ्टिंग म्हणजे तुम्ही ॲक्च्युली लोकांना द्यायचे असतात सेशन, जो काही तुमचा पार्टनर असेल किंवा त्या क्लास पार्टिसिपंटमध्ये कोण असेल ते. आणि रिसिविंग, आता तुम्ही इमॅजिन करा, ज्या वेळेला मी म्हणते की ॲक्सेसची एक सेशन जे आहे त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे टू कम्प्लिटली शिफ्ट आर रियालिटी, बरोबर. तर असे 2 सेशन एका दिवसात आपल्याला मिळत आहेत, आपलं पूर्ण एंटायर क्लिअरिंग होतं आहे. तर इमॅजिन करा व्हॉट पॉईंट ऑफ व्ह्यू विल चेंज. म्हणजे मेनी ऑफ द टाइम्स पीपल सी, किंवा आता त्याच्यामध्ये इवन एक पण असं आहे की एक असं क्लिअरिंग मॅन्युअलमध्ये पहिल्यांदा आपल्याला अवेलेबल होतं की ज्याच्यामध्ये आपण जिथे जिथे ऑटो पायलट मोडवर काम करत असतो, ओके, आपण स्वतःला ॲक्नॉलेजच नाही करत, हे सुद्धा क्लिअरिंग्स झाल्यानंतर पीपल सी, ओ मला माझ्यातले हे स्ट्रेंथ आणि ॲबिलिटी माहितीच नव्हते की जे मला आता कळत आहेत. सो इन 2 days सेशन इट इज काइंड ऑफ अ ट्रान्सफॉर्मेशन क्लास. ओके, सो क्लास हा आपला पूर्ण दिवसाचा क्लास असतो, 8.5 तासांचा क्लास असतो. आता सोनालीचा एक दुसरा क्वेश्चन होता की किती सेशन घ्यायला पाहिजेत. ओके, सो ह्याच्यामध्ये काही डिफाईंड नाही आहे. ओके, ॲक्सेस डू नॉट से की एवढे सेशन घ्या, एवढे सेशन घेऊ नका. हे प्रत्येक फॅसिलिटेटर किंवा प्रत्येक प्रॅक्टिशनर त्याच्या ह्याच्यानुसार, काय म्हणतात आपण म्हणू, ॲबिलिटी ऑर आय वॉन्ट से ॲबिलिटी, त्याचा जो काही अवेअरनेस आहे, नॉट ॲबिलिटी बेसिकली, त्याचा जो काही त्या व्यक्तीबद्दलचा अवेअरनेस आहे तो तुम्हाला तो शेअर करू शकतो. बट डज नॉट मीन दॅट इट इज कंपल्सरी, बिकॉज एव्हरी टाईम यू गेट युअर बार्स रन, तुमचा कम्प्युटर आहे. ओके, युअर बॉडी इज युअर कम्प्युटर. इमॅजिन करा, ह्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही ठरवलं की ओके चला मी डिक्लटर करायला चालू करतो. मग सुरुवातीला मी काय केलं, टेम्पररी फाईल्स रन केल्या. त्याच्यानंतर आता माझा डेटाच खूप आहे, तर त्याच्यानंतर मी थोडंसं अजून स्ट्रीमलाईनिंग केलं. मी अजून बघितलं की कुठले फोल्डर्स उगीचच क्रिएट झालेत का, मी ते फोल्डर्स डिलीट केले. खूप माझे बॅकडेटेड स्क्रीनशॉट्स मी काढून ठेवलेत, मी ते डिलीट केले. बरं, आता हे करून मला काय वाटलं की ओके चला रॅम अपग्रेड करू. मग मी रॅम अपग्रेड केली. So every time what you are doing, you are increasing the performance of your computer. Understand? लक्षात आलं? प्रत्येक वेळेला आपण काय करतोय, जे काही नवीन गोष्ट करतो आहे त्यावेळेला आपण आपल्या कम्प्युटरचा परफॉर्मन्स इन्क्रीज करतोय. इन द सेम वे, ज्या वेळेला ही माझी बॉडी आहे त्यावेळेला मी काय करते आहे, तर प्रत्येक ॲक्सेस बार सेशन किंवा प्रत्येक सेशन हे बेटर दॅन प्रिवियस वन आहे, बेटर दॅन प्रिवियस वन आहे, बेटर दॅन प्रिवियस वन आहे. सो हाऊ मच यू वॉन्ट टू चेंज इन युअर वर्ल्ड, दॅट इज द मेन की ऑफ ॲक्सेस. सो जितकं आपण डिक्लटरिंग, सो देर आर सर्टन बॉडी प्रोसेसेस वेअर गॅरी डगलस सेज दॅट यू हॅव टू रन दोज प्रोसेसेस 100 or 300 times. बट वन ॲक्सेस प्रोसेस, ज्याला आपण कोर क्लास म्हणतो, का म्हणतो कोर क्लास, कारण इथे आपल्याला 2 ॲक्च्युली प्रोसेसेस पण ह्याच्यामध्ये मिळालेल्या आहेत आणि एंटायर बॉडीला टच करून बॉडी प्रोसेसेस याला आपण म्हणतो. तर ही एंटायर प्रोसेस ज्या वेळेला तुम्ही रन करता, इट हॅज पोटन्सी टू चेंज एव्हरीथिंग. सो द वर्स्ट सेशन ऑफ ॲक्सेस कॅन बी, यू फील कम्प्लिटली रिलॅक्स, यू फील कम्प्लिटली लाईक एखादा मसाज थेरपिस्टनी मसाज केला आहे असं फिलिंग येऊ शकतं. Otherwise, the best part that can happen with access is your entire reality change. म्हणजे रियालिटी म्हणजे मी काय म्हणते, तर इट इज युअर मनी रियालिटी. तुमची मनी रियालिटी चेंज होते, तुमचं रिलेशन, म्हणजे ज्याला तुम्ही म्हणलं आहे की ही माझं आहे, तर आता ही माझी स्प्रे बॉटलच, म्हणजे आता ह्यातला हे कंटेंट तर खूप छान आहे, पण जरा मला स्प्रे बॉटल बदलावी वाटली तर मी काय करेन, मी छान एक स्प्रे बॉटल क्रिएट केली आणि ती माझी रियालिटी, की ज्याला मी होल्ड डाऊन करून ठेवलं होतं, मी ते रिलीज करून, वाव व्हॉट इफ माझ्याकडे याच्यापेक्षा पण सुंदर एखादी बॉटल असेल, अँड आय स्टार्ट रिसिविंग ऑन दोज अस्पेक्ट. सो माझं मनी, रिलेशनशिप्स, माझं हेल्थ, याच्याकडे. आता हेल्थमध्ये पण तुम्ही विचार करा, ऑल ऑफ यू, हाऊ मेनी ऑफ यू अगदी युजली से
यार मला ना जरा ॲसिडिटी झाली बरं का, मला ना जरा आज ना अजिबातच झोप नाही लागली, अँड यू टॉक दिस सो लाईटली, आणि तुम्हाला असं वाटतं हे कॉमन आहे. किंवा माझं ना आज जरा डोकंच दुखलं बरं का, आणि यू फील ओके हे तर खूप कॉमन आहे ना, 4 लोकांचं डोकं दुखतं, माझं पण दुखतं, कारण यू हॅव परचेस दॅट थिंग. तुम्ही विचार करा, इफ गॉड हॅज गिवन एव्हरीवन एव्हरीथिंग, म्हणजे काय म्हणतात की त्यांनी जर युनिवर्समध्ये एवढी एनर्जी बनवली आहे, दॅट युनिवर्स हॅज गिवन यू सो मच एनर्जी, सो विल गॉड गिव्ह यू दिस थिंग्स? सो हु इज गॉड इन दिस? यू आर द गॉड, यू आर द क्रिएटर, बिकॉज खुद ने इतना रिस्पॉन्सिबिलिटी लेके रखा है. हाँ, मैं ये करती हूँ, मैं ये करता हूँ, मैं ये होल्ड ऑन करता हूँ, तो सब मेरे ऊपर आ रहा है, सब मेरे बॉडी के ऊपर आ रहा है. So everything that you are just taking all the responsibilities, knowingly, unknowingly, you are just not able to create better. So in Access, we actually release this point of views from your worlds, okay? I won't say we release, basically we become the channel, or we, when we run the bars, it actually gets automatically declutter. Your entire system gets declutter. आणि मग ॲक्सेसमध्ये हा कोर क्लास आहे, ॲक्सेस बार्स हा कोर क्लास आहे, कारण हा प्री रिक्विजिट आहे प्रत्येक क्लाससाठी. ह्याच्यानंतर तुम्हाला फाउंडेशन क्लास आहेत, याच्यानंतर तुम्हाला टॉक टू एंटिटीज क्लास आहेत, याच्यानंतर तुम्हाला गिफ्ट क्लास आहेत, आणि एक कोर क्लास करून तुम्ही खूप गोष्टी इव्हन ॲज अ गिफ्ट मिळवू शकता. कारण कसं असतं की जे सर्टिफाईड फॅसिलिटेटर्स आहेत किंवा जे गॅरी आहेत, डॉक्टर डेन आहे, डॉक्टर डेन इज अगेन अ को क्रिएटर ऑफ ॲक्सेस, त्यांचं यूट्यूबवर तुम्हाला वर्षभर पुरणार नाही इतकं मटेरियल अवेलेबल आहे टू चेंज युअर रियालिटी, की तुम्ही थकाल बघून, पण डेन डझंट स्टॉप देअर. ही कीप्स ऑन गिफ्टिंग, ही कीप्स ऑन गिफ्टिंग, अँड देर आर सो मेनी फॅसिलिटेटर्स हू कीप्स ऑन गिफ्टिंग अस. सो द मुमेंट यू चेंज, आता ह्याच्यामध्ये काय आहे, मी याच्यामध्ये बघणार नाही की मला पैसे किती पे करायचे आहेत, ओके. इथे जर तुम्ही अडकलात तर इट इज काइंड ऑफ अ बॅरियर, कारण व्हॉट यू रिसीव आफ्टर दिस. सो ऑलवेज चूज, म्हणजे मी कायम असं म्हणते की मी ना विदाऊट बार सेशन, म्हणजे मी ज्या वेळेला ॲक्च्युली हे बार्समध्ये ह्या क्लासमध्ये आले त्यावेळेला मला अजिबात माहिती नव्हतं की बार्स काय आहे. जस्ट बिकॉज आय कुड पुल द एनर्जी ऑफ दॅट क्लास, मला असं वाटलं वाव दिस इज सो एक्सपान्सिव्ह, आय हॅव चोजन इट, आणि देन आय केम टू नो दिस. अँड ऑल माय क्लासेस आय हॅव चोजन लाईक ऑन द स्पॉट, की ओके मला हे करायचं आहे, अँड आय डिड इट, ओके. सो इट इज ॲज इझी ॲट इट इज. सो खूप एम्पावरिंग मोडॅलिटी आहे. येस, सो सेशन्स विल डिपेंड अपॉन व्हॉट इज युअर रिसिविंग, ओके. प्रत्येकाची रिसिविंग कपॅसिटी ही वेगवेगळी असते. प्रत्येकजणच 1 लिटरचा कॅन घेऊन आलेला आहे का, तर नाही, प्रत्येकाची कॅन्सची पण कपॅसिटी आणि हे चेंज आहे. सो त्याच्यानुसार त्याला किती तहान लागलेली आहे, त्याला किती रिक्वायरमेंट आहे, त्याप्रमाणे त्याला सेशन्स आपण सजेस्ट करतो. येस. येस. सो आता बरेचसे फायदे तर आम्हाला कळालेले आहेत, पण तरी पण अजून या व्यतिरिक्त अजून कुठल्या गोष्टींमध्ये फायदे होतील हे ऐकायला मला नक्की आवडेल. ओके. सो जसं मी म्हणलं की इट इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू एनिथिंग, कारण ज्या वेळेला तुमचा लाईफचा दृष्टिकोन बदलतो, इट हेल्प्स इन एव्हरी सिच्युएशन, ओके. म्हणजे आपलं डे टू डे झोपून उठणं हे सुद्धा बदललेलं असतं. वी स्टार्ट फिलिंग सो फ्रेश. त्यानंतर तुमचं जे काही ऑफिशियल वर्क असतं हे फास्ट व्हायला लागतं, कारण तुमची रिसिविंग वाढलेली असते, तुमची हेल्थ बेनिफिशियल होते. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक छान गोष्ट काय आहे, तर जसं आता आपण ऐकतोय सध्या की ADHD, ओके, किंवा ऑटिझम हे मुलांमध्ये वाढलेलं आहे, लहान मुलांमध्ये ॲग्रेशन वाढलेलं आहे. कारण का, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हायसेसचा त्यांच्यावर खूप जास्त परिणाम होतो. सतत TV, मोबाईल्स या गोष्टींमुळे ब्रेन सेल्स कुठेतरी डॅमेज व्हायला लागलेले आहेत, आणि त्याच्यामुळे डॉक्टर्स पण आता देर आर मल्टिपल डॉक्टर्स हू हॅव स्टार्टेड ॲक्सेस बार ॲज अ अल्टरनेट थेरपी इन देअर ओन सेंटर्स. कारण तुम्हाला गंमत वाटेल, पण कितीतरी म्हणजे एक आता 5 ते 6 वर्षापूर्वी ॲक्सेसचा व्हाईट पेपर, म्हणजे एक जे न्यूरोलॉजिस्ट आहेत
तर त्यांनी प्रॉपरली आफ्टर बार सेशन जे आपले ब्रेन सेल्स आहेत तर हे डायरेक्टली जसे डेल्टामधनं एकदम लोएस्ट फ्रिक्वेन्सी अल्फा थीटा या फ्रिक्वेन्सीजमध्ये रन होतात हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. सो लहान मुलांमध्ये जर तुम्ही बघितलं की जिथे ऑटिझम आहे ADHD आहे तर अशा मुलांना तुम्ही हेल्प करू शकता. काही मसाज थेरपिस्ट स्वतः हे इन्क्लूड करतात त्यांच्या सेशन्समध्ये, किंवा जर काही योगा टीचर्स आहेत ते स्वतः ॲक्सेस बार सेशन्स त्यांच्या योगानंतर लोकांना देतात. सो ह्यांनी काय होणार आहे तर ह्यांनी मॅक्झिमम लोकांना जास्त बेनिफिट्स मिळत आहेत आणि रिझल्ट्स फास्ट येत आहेत. आणि जसं आपण म्हणतो की सगळ्यात गंमत काय असते माहिती का आपली, की जे मी ॲक्च्युली खूप आधी बोलायला पाहिजे पण ठीक आहे मला आत्ता इट इज जस्ट गेटिंग दॅट, की आपण ना आपलं लाईफ स्पिरिच्युअलिटी इकडे आणि माझं लाईफ इथे. सो वी नेवर म्हणजे अगं बाई तुमचं मेडिटेशन का असं पण मी ऐकलेलं आहे. अच्छा हां तुमचं ते आता मेडिटेशन वगैरे असेल ना, सो असे टॉन्ट्स पण आपण ऐकतो. तर हे आहो तसं नाही आहे. मेडिटेशन हिलिंग हे सगळेच करतात. आपण स्पिरिच्युअलिटी आणि मटेरियल अस्पेक्टला वेगवेगळं केलेलं आहे म्हणून आपल्याला अगोबाई वाटतं आहे. अदरवाईज यू हॅव टू टेक स्पिरिच्युअलिटी अँड मटेरियलिझम हँड इन हँड. दे ऑलवेज गो हँड इन हँड. त्याच्यामुळे ज्या वेळेला स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय तर तुमचं कनेक्शन विथ युअर युनिवर्स, युअर कनेक्शन विथ दॅट सुप्रीम बिईंग, आणि हे तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये वापरू शकता. जर तुम्हाला कळलं की हा थॉट हा विचार जर माझाच नाही आहे तर विचार करा तुम्हाला त्याच्यातनं मिळणारा अँगर हेट ह्या काही गोष्टी होणार आहेत का, किंवा ज्याला आम्ही ॲक्सेसमध्ये डिस्ट्रॅक्टर इम्प्लांट्स म्हणतो की अँगर रेज फ्युरी हेट ब्लेम शेम गिल्ट ॲडिक्टिव्ह कंपल्सिव्ह डिसिजेस लाईफ लिव्हिंग डेथ रियालिटीज बॉडी सेक्स ह्याबद्दल तुम्हाला काही वाटणार आहे का? नाही, बिकॉज यू डोंट हॅव एनी फिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू रिगार्डिंग दिस पर्टिक्युलर थिंग. सो ज्या वेळेला आपण हे लोअर इमोशन्सवर व्हायब्रेटच नाही करत, यू हॅव लॉट ऑफ चॉईसेस टू चेंज अँड शिफ्ट एव्हरीथिंग. या सो असं आपण सांगू शकत नाही की ॲक्सेस फक्त ह्याच्यासाठीच वापरेल किंवा इथेच मला फक्त बेनिफिट होईल, नाही. इट कॅन चेंज एनिवेअर अँड इट चेंजेस एव्हरीवेअर असं. जसं मॅम तुम्ही बोललात की लहान मुलांमध्ये आपण वापरू शकतो, तर असं काही एज लिमिटेशन आहे का, किंवा बेबीज वरती आपण वापरू शकतो का? हो, अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की न्यू बॉर्न बेबीवर सुद्धा आपण सेशन्स रन करू शकतो. म्हणजे अगदी आत्ता चाइल्ड हे आहे त्याला ब्रीदिंगचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्याला कुठल्याही पद्धतीचं हिलिंग देऊ शकता. तुम्ही त्याचं बार्स रन करू शकता. तुम्ही त्याला बॉडी प्रोसेसेस देऊ शकता. सो बॉडी प्रोसेस हा अगेन एक बार्समधला ॲक्सेसमधलाच एक हे आहे मोडॅलिटी आहे असं आपण म्हणूया. तर तुम्ही त्याला बॉडी प्रोसेसेससुद्धा देऊ शकता. पण देर इज नो एज लिमिट. म्हणजे अगदी डेथ बेडवरचा पेशंट आहे तुम्ही त्याचं पण सेशन करू शकता. फक्त त्या सेशनला आपण वेगळं म्हणतो की आपण सोलला तिथे चॉईससुद्धा देऊ शकतो की बाबा तुला हे सफरिंग्स करायचे आहेत का तुला आता लेट गो करायचं आहे. सो अशा पद्धतीची पण हे काय म्हणतात सिच्युएशन जरी असेल तर तीसुद्धा कशी हँडल करायची हे अगदी फर्स्ट कोर क्लासमध्ये शिकवलेलं आहे. सो थँक्यू सोना फॉर दिस क्वेश्चन. येस, सो देर इज नो आता एज. जसं आता जसं तुम्ही लहान मुलं आणि असं म्हटलं तर आपण बऱ्याचदा हिलिंग मध्ये किंवा आपण हिलिंग प्रॅक्टिस करत असताना आपण काही प्रेग्नेंट लेडीज येतात किंवा त्यांना प्रश्न असतो की त्यांच्यावर बार्स रन करायचे की नाही. हां, तर इट इज ॲब्सोल्युटली ओके टू रन बार्स ऑन प्रेग्नंट लेडीज, कारण उलट त्या छान अजून जास्त क्रिएशन करू शकतात. सो हे बघा कसं आहे की हे बार्स का रन केले जातात तर जे काही नेगेटिव्ह थॉट फिलिंग इमोशन्स, मग नेगेटिव्ह पॉझिटिव्ह असं म्हणू आपण, की जे काही लिमिटिंग इमोशन्स आहेत ते रिलीज करून तुम्हाला छान क्रिएट करायचं आहे, बरोबर. तर म्हणून ॲक्सेसमध्ये गॅरी हॅज नॉट पुट एनी बॅरियर. कुठलेही बॅरियर न ठेवता आपण बार्स रन करू शकतो. फक्त आता याच्यामध्ये एकच आहे की चिल्ड्रनमध्ये एक फक्त थोडासा प्रश्न येऊ शकतो की जिथे ऑटिझम असतं या लोकांचे बार्स किंवा ADHD जिथे आहे मुलांमध्ये किंवा व्हिजनला प्रॉब्लेम आहे मुलांमध्ये, तर अशा ठिकाणी आपण सांगतो की त्यांच्या पेरेंट्सनी ॲक्च्युली शिकावं
सो दॅट दे कॅन गिव्ह दिस सेशन मोर ऑफन. कारण जर काही चिल्ड्रन कसे असतात, नाव ऑटिझम किंवा ADHD इथे काय होतं, तर दिस पीपल आर नॉट व्हेरी ओपन टू द वर्ल्ड. ओके, म्हणजे थोडंसं दे आर लाईक दे आर व्हेरी पॅम्पर्ड किंवा दे फील सिक्युअर ओनली विथ देअर फादर मदर. मग अशा वेळेला सुद्धा आपण त्यांच्यापर्यंत हे पोहोचवू शकतो. आणि मग तिथे जर आपण त्या पेरेंट्सला एम्पावर केलं टू लर्न दिस, ओके, तर आपण बघितलेलं आहे की मुलांच्या बिहेवियरमध्ये चेंज होतो, मुलांच्या ग्रास्पिंगमध्ये चेंज होतो. अडल्ट्स असतात किंवा जसं आपण म्हणतो की आफ्टर 60s जर आपण लोकांचे बार्स रन केले तर दिस पीपल ऑल्सो बिकम व्हेरी काम, शांत होतात लोक. यंगस्टर्समध्ये आपण जर बघितलं तर आजकाल आपण बघतो की सोशल मीडिया इज लाईक वॉट एव्हर. म्हणजे आता नेटफ्लिक्स बघितलं तरी कुठलाही असा मूवी नसतो किंवा असा पिक्चर नसतो की तिथे किसिंग सीन नाही आहे, तिथे तुमचं सेक्शुअली एक्सपोजर नाही मिळालेलं मुलांना. सो याच्यामुळे यंग पीपलमध्ये सुद्धा एक म्हणतात ना ॲडिक्शन होण्याची हे असते किंवा यू गेट मोर इन्फ्लुएन्स्ड बाय दोज थिंग्स. सो अशा ठिकाणी सुद्धा ज्या वेळेला आपण बार्स रन करतो, पीपल फील किंवा ही मुलंसुद्धा एक कन्सिडरेशन आपण ज्याला म्हणतो की दे हॅव दिस अवेअरनेस, बिकॉज अवेअरनेस अँड कंट्रोल हा जो बार आहे त्याच्यामधला, इट हेल्प्स देम टू नो वॉट दे हॅव टू डू. या सो इट ऑटोमॅटिकली एम्पावर्स देम की ओके हे आत्ता करायला पाहिजे ऑर नॉट, सो दिस एम्पावरमेंट कम्स इन द किड्स. जर एखादा जॉब प्रोफेशनमध्ये असेल तर मनी रियालिटी चेंज होते. म्हणजे तुमचं प्रमोशन अडकलं आहे किंवा तुम्हाला खूप दिवस एकाच कंपनीमध्ये आहात, काही गोष्ट हलत नाही आहे तिथेसुद्धा. सो डेफिनेटली त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला खूप प्रोग्रेशन मिळायला लागतात. हजबंड वाईफमध्ये पटत नव्हतं, आता मी सांगते की रिलेशनशिपमध्ये सुद्धा काय गोष्टी होतात की एव्हरी रिलेशनशिप, एक गोष्ट लक्षात ठेवायची की रिलेशनशिप इज लाईक इट शुड बी लाईक अ ब्लेसिंग and not kind of a suffering. If you know that this relationship is a suffering, definitely you have choice to choose this relationship. So तुम्हाला choice असतो to create ease in your world. So बऱ्याच वेळेला people even काय म्हणतात की they come together or they also decide to separate with total ease. So कारण आपल्याला एक अवेअरनेस आलेला असतो की ओके खरंच मी फक्त सफरिंगसाठी मग मी ह्या व्यक्तीबरोबर आहे का. ओके, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपले जे काही कार्मिक आपण म्हणतो की ओके मी लहानपणापासून ऐकलेलं असतं रिलेशनशिपबाबत की कर्मा इन्व्हॉल्व असतो, हे इन्व्हॉल्व असतं, ते इन्व्हॉल्व असतं. त्यावेळेला ज्यावेळेला आपण या सगळ्याच्या परे जातो, यू आर जस्ट अन इन्फायनाईट बीइंग. सो इफ आय एम अन इन्फायनाईट बीइंग तर मला चॉईस आहे ओके की आय शुड स्टॉप दिस सफरिंग्स. सो इवन ह्या लेवलला सुद्धा आपले हिलिंग्स होतात आणि येस मॅनिफेस्टेशन्स फास्ट होतात. सर्कल ऑफ मॅनिफेस्टेशन ज्या वेळेला रन करतो आपण, लोकांचं मॅनिफेस्टेशन फास्ट होतात. येस. ॲक्सेस बार्सचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? जसे तुम्ही बोलला की 32 पॉईंट्स आहेत, तर सपोज मी तो पॉईंट नाही चुकून दुसरीकडे दाबला गेला तर त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात का? हां, तर बेसिकली देर आर नो साईड इफेक्ट्स ऑफ ॲक्सेस. ओके, म्हणजे इवन इफ ज्या वेळेला आपण क्लास करतो ॲक्च्युली त्यावेळेला तुम्हाला हे एक क्लिअरिंग दिलं जातं की नो वेअर द बार्स आर. सो बॉडीला अवेअरनेस असतो की in just one class is it possible for the person? Yes, it is possible. मी तेच सांगितलं की in one class we get empowered to run sessions on others. Yes, sorry सोना, तुझा मी क्वेश्चन थोडासा मिस केला की साईड इफेक्ट्स. तर साईड इफेक्ट्स याला काहीच नसतात, कारण एव्हरी टाईम वेन यू डू सेशन्स इट इज लाईक एम्पावरिंग ओनली. ओके, सो कुठल्याही पद्धतीचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. किंवा जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की ओके ॲक्सेस नंतर माझं असं झालं, तर हे होऊ शकत नाही. म्हणजे ॲक्सेस इज काइंड ऑफ अ बेटर. सो सेशन झाल्यानंतर जर एखादी गोष्ट असं होऊ शकतं की कदाचित तुमच्या लाईफमधले जे नकारात्मक लोक आहेत ना ते कमी होऊ शकतात, की जे तुमची एनर्जी ड्रेन आउट करत आहेत ना, तर कदाचित ते लोक चेंज होऊ शकतात. आता तुम्ही याच्यामध्ये कसं बघता, तर हे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. सो यू हॅव टू सी व्हॉट इज युअर पॉईंट ऑफ व्ह्यू रिगार्डिंग दिस.
सो देर आर नो साईड इफेक्ट्स, नो, जसं आपण म्हणतो इट इज द जस्ट अ फॉर्म ऑफ एनर्जी आणि इट इज बिन सायंटिफिकली प्रूव्हन. सो खूप छान क्वेश्चन आहे की काहीही होत नाही सेशन केल्यानंतर. सो म्हणजे नेगेटिव्ह यू चेंज एव्हरीथिंग बट इट डझंट अफेक्ट एनिथिंग बॅडली नेगेटिव्हली. येस. सो क्लासबद्दल मी अजून इन्फॉर्मेशन डेफिनेटली परत ग्रुपवर टाकणारच आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही चूज करता हा क्लास, इट इज अ ह्यूज क्रिएशन इन युअर वर्ल्ड. कॅन वी कंट्रोल ओव्हर द इमोशन्स थ्रू ॲक्सेस? नो नो नो, वी डोंट कंट्रोल. ओके, व्हॉट वी डू, वी आर इन अलावन्स. ज्यावेळेला आपण ॲक्सेस बार्स करतो किंवा सेशन्स घेतो, आपण आता इमोशन्स बघा. आता फॉर एक्झाम्पल इमोशन काय आहे, तर फिअर आहे. हां, आय विल जस्ट टेक एक्झाम्पल. फिअर आहे किंवा अँझायटी आहे युजल. म्हणजे इफ आय स्कॅन यू, इट इज अँझायटी मोर. अँझायटी कुठनं आली आहे? बिकॉज ऑफ समथिंग, बिकॉज ऑफ सम एनर्जीज इन माय बॉडी, सम लोअर aspects in my body, this anxiety has created a huge aspect. So when we run bars, all those sessions, म्हणजे जसं आपल्या मी सांगितलं की पॉवर, मनी कंट्रोल, क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्ह कनेक्शन्स, क्रिएटिंग थॉट फॉर्म्स, हे सगळे जे 32 एरिया आहेत आपल्या लाईफमधले, ह्याच्यातली अँझायटी पण रिलीज होते. सो वी डोंट वॉन्ट टू कंट्रोल. कारण हां, आता जे मेडिटेशनचा पण एक प्रश्न होता त्याच्यामध्ये पण बघा काय होतं, वी आर नॉट हिअर टू सप्रेस इमोशन्स. ज्या वेळेला मी म्हणते आय एम गुड, 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 बरं ठीक आहे आता आय एम गुड, पण इंटरनली आहे ना तो लावा, अजून तो इमोशन आहे ना. सो आय कॅनॉट कंट्रोल इट. विथ ॲक्सेस दिस एनर्जी comes up with clearing statement, this energy dissipates, release. So we call a clearing statement as a magical wand in our access. So we do that magics all over the body and it just change. So you become more peaceful, you become more calm. So it is not about controlling, it is all about receiving the peace in you that you truly are. येस. मॅम, जसं तुम्ही सांगितलं की 32 पॉइंट्स आहेत आपल्या हो, हो. डोक्यावरती. हो सपोज XYZ अशी प्लेस आहे जिथं तो पॉइंट आहे, पण मी चुकून तो ABC या प्लेस वरती प्रेस केला, हां, तर तरी मग सुद्धा ॲक्च्युली इफ म्हणजे युजली आता सपोज इथे पॉईंट असेल आणि तुम्ही इथे प्रेस केला अँड स्टील इफ यू टेक द नेम ऑफ द बार्स विल रन. बट इफ यू ॲक्च्युली कॉन्शियसली ज्या वेळेला आपण करतोय त्यावेळेला, अदरवाईज आपण बॉडीला हे करू शकतो, सांगू शकतो की जिथे बार आहे लेट माय एनर्जीज प्लग इन देअर. सो त्यांनी सुद्धा काही साईड इफेक्ट होत नाहीत. म्हणजे अगदी जर मी इथे ठेवलं, मी इथे केलं, पण आय नो द बार नेम, सो बार्स विल रन आणि बार्स रन होतात. युजली वी आणि त्याच्यासाठीच आता हा पण खूप छान क्वेश्चन का मला वाटला, कारण त्याच्यासाठीच ॲक्सेसमध्ये 2 हेड चार्ट्स तुम्हाला दिले जातात की ज्या वेळेला तुम्ही हेड चार्ट्स रेफर करता तर त्यावेळेला तुम्ही ते बार्स चुकूच शकत नाही. असं तुम्ही ज्या वेळेला ते बघणार आहे तर ऑटोमॅटिकली तुम्हाला माहिती आहे बार कुठे आहेत, तुम्हाला हात प्लेसमेंट कुठे ठेवायची आहे, तुम्हाला फिंगर प्लेसमेंट कशी ठेवायची आहे, आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला ते युजफुल होणारच आहे. मगाशी ऍक्च्युली जेव्हा आपण मुलांचं बोलत होतो किंवा हे, तर जेव्हा मेन एक्झाम्स असतात, सो पॅरेंट्सना खूप असतं की माझ्या मुलाची 10वी आहे, माझ्या मुलाची 12वी आहे, किंवा काही एंट्रन्स एक्झाम्स असतात, मेरिट्स मध्ये यायचं असतं, तर त्यात ऍक्सेस कसं हेल्प करू शकेल, आता आपल्याकडे किंवा actually त्याच्यात काही स्कोरिंग व्हायला मदत होते का? 100% होते, कारण आपल्याकडे असे रिझल्ट्स आहेत. आणि मध्ये मी बऱ्याच वेळेला पोस्टही केल्या आहेत. 10वी 12वी जिथे मुलांना 56-57% पडायचे तिथे मुलांना 80-85, ज्या मुलांना 80-85 पडायचे त्या मुलांना 90+, 95+ असे रिझल्ट्स आपण बघितलेले आहेत मुलांमध्ये. कारण युजली पण आपण पेरेंट्सला सांगतो की निदान आपल्याला 4 ते 5 सेशन्स तरी ह्या मुलांचे आपण करतो. कारण कसं असतं की हे लोक पण बऱ्याच एनर्जीमध्ये खेळून आलेले असतात, त्याच्यामुळे पहिलं सेशन तर त्यांना डिक्लटर करण्यामध्ये जातं आणि सेकंड सेशन्स नंतर मुलं छान कॉन्ट्रीब्यूट करायला लागतात.
आणि डेफिनेटली जिथे मी तर म्हणते की जिथे एंट्रन्स एक्झाम्स तर आहेत तर युजली आदल्या दिवशी तर आपण बार रन केले तर मुलांचा अवेअरनेस खूप वाढतो. मेनी ऑफ द टाइम्स जस्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील तर दे जस्ट नो की ओके दिस इज द आन्सर. सो दिस इज हाऊ वी हॅव रिसिव्ड दिस. म्हणजे काय म्हणतात की हे प्रॅक्टिकली आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत मुलांचे की ज्यांनी हे स्कोरिंग केलेले आहेत आणि खूप हेल्प होतो त्यांना. इवन चॉईस ऑफ युअर करिअर हे ज्या मुलांना कन्फ्युजन असतं की यार मी हे करू मला हे पण आवडतं हे पण आवडतं, इथे मी 2 टेक्निक यूज करते. आय ऑल्सो डू आय ऑल्सो डू हिप्नॉसिस फॉर देम ॲज वेल ॲज आय ऑल्सो रन देअर बार्स. ओके. किंवा जिथे मला वाटलं एंटिटी क्लिअरिंग करण्याची गरज आहे अशांची जस्ट एंटिटी क्लिअरिंग करून सुद्धा ही मुलं खूप चांगला डिसिजन घेऊ शकतात. सो येस, अशा मुलांसाठी पण खूप खूप हेल्पफुल आहे आणि खरंच रिझल्ट्स आहेत अगदी. येस, म्हणजे एव्हिडेंटली आहेत. Yes. आणि एक लास्ट क्वेश्चन माझ्याकडून, मग हो त्याच्यानंतर जे जॉईन झाले ते तुम्ही विचारू शकता तुमच्या ह्याच्यात, की आम्ही जेव्हा ऍक्च्युली स्वॅपला येतो तुमच्याकडे आणि जेव्हा आम्ही फोटो पोस्ट करतो स्टेटसला की मग आज काय, आज तुमची पार्टी होती का, नक्की काय स्वॅप म्हणजे काय आणि त्यात नक्की काय केलं जातं? ओके. अगदी सोप्या शब्दात सांगते. स्वॉप म्हणजे काय तर बेसिकली स्वॉप करणं म्हणजे काय तर असं करणं, राईट. सो इट इज बेसिकली गिविंग अँड रिसिविंग सेशन. ओके. ज्या वेळेला आपण स्वॉप म्हणतो म्हणजे काय तर एखादा हिलिंग प्रॅक्टिशनर दुसऱ्या हिलिंग प्रॅक्टिशनरवर बार्स रन करतो आणि तो गिफ्ट पण करतो आणि तो रिसीव पण करतो. आता ॲक्सेसमध्ये गिफ्ट हा शब्द जास्त वापरला जातो की ज्याला आपण एखादी गोष्ट देतो ना की वी डोंट कॉल एनिथिंग ॲज फ्री. ओके. कारण कुठलीच गोष्ट फ्री नसते. तुम्हाला काहीतरी, प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. सो गिव्ह अँड टेक होतं त्या ठिकाणी, म्हणून याला आपण गिफ्टिंग आणि रिसिविंग म्हणतो. आता आपल्या इथे जे स्वॉप होतात ते वेगवेगळ्या मोडॅलिटीज होतात. म्हणजे आपण ॲक्सेस स्वॉप्स पण करतो आणि आपण रिट्रीट्स पण करतो. सो रिट्रीट्समध्ये ह्या ज्या बाकीच्या मोडॅलिटीज आहेत जसं रेकी म्हणा, मर्लिन ट्रिनिटी म्हणा, सो ऑरा सायकिक डिफेन्स म्हणा, तर ह्या गोष्टी जे लोक शिकले आहेत ते येऊनसुद्धा एकमेकांवर स्वॉप करतात. पण ॲक्सेसचे स्वॉप हे फक्त ॲक्सेससाठी रिस्ट्रिक्टेड असतात की जिथे फक्त ॲक्सेस बार प्रॅक्टिशनर, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही क्लास करता, क्लास करून गेल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिशनर झालेला आहात त्या लोकांना स्वॉप्समध्ये इन्व्हाइट असतं. अँड दिस इज अ ब्युटिफुल गिफ्ट बिकॉज यू डोंट हॅव टू पे. यू कॅन ओनली पे फॉर द रिफ्रेशमेंट्स. म्हणजे जे कोणी होस्ट करतात हे क्लासेस त्याचे जे काही रिफ्रेशमेंट चार्जेस असतात किंवा जर आपण एखाद्या त्यावेळेला काही कॉल परचेस केले तर त्या कॉलचे जे काही कॉन्ट्रीब्युशन असतं ते आपण हे कॉन्ट्रीब्यूट करतो. अँड देन वी गिव्ह अँड रिसीव. सो येस, दॅट इज अ स्वॉप. सो येस, मॅक्झिमम पीपल जसं जसं जॉईन होतात तसं जसं वेगवेगळ्या एनर्जीजबरोबर आपल्याला काम करायला मिळतं. जसं एखादा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सेम एखाद्या व्यक्तीचा असू शकतो. ज्यावेळेला आपण गिविंग रिसिविंग करतो बार्समध्ये, सेम पॉईंट ऑफ व्ह्यू जर माझा असेल आणि त्या व्यक्तीचा असेल तर इट हेल्प्स इन रिलीजिंग फास्टर. सो ज्यावेळेला इव्हन तुम्ही बार सेशन देता, वाय वी कॉल्ड इट एज अ गिफ्टिंग सेशन बिकॉज यू ऑल्सो रिसीव्ह ड्युरिंग दॅट सेशन. तुमचे स्वतःचेही बार्स रन होतात. सो व्हॉट एल्स इज पॉसिबल. येस. आणि जसं मी म्हटलं, हां, एक मिनटं सोना, फक्त एक सांगते की जसं मी म्हटलं वाय वी कॉल्ड इट ॲज अ गिफ्ट बिकॉज नथिंग इज फ्री. सो म्हणून आपण एनर्जी एक्सचेंज का म्हणतो तर एनर्जी एक्सचेंज इज एक आपण म्हणतो मोडॅलिटी आहे किंवा मेथड आहे टू कम्प्लीट द सर्किट. ज्यावेळेला मी एखादं कन्सल्टेशन करते किंवा हिलिंग करते, आय चार्ज एनर्जी एक्सचेंज. म्हणजे आय चार्ज दॅट फी सो दॅट आय डू नॉट एन्टँगल मायसेल्फ विथ दॅट पर्टिक्युलर पर्सन. त्या एनर्जी बरोबरची जी काही एन्टँगलमेंट आहे ती मी रिलीज करते. सो देर इज नथिंग, काय म्हणतात की आय डोंट ड्रेन माय एनर्जी. ओके. माझी एनर्जी तिथे रिलीज होत नाही. सो एनर्जी एक्सचेंज, बऱ्याच वेळेला मी ई असं लिहिलेलं असतं बघा माझ्या मेसेजेसमध्ये. सो व्हॉट इज इज एनर्जी एक्सचेंज, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो फीज ऑफ द क्लास असं. येस सोना, बोल. ओके. आता माझे 2 क्वेश्चन आहेत. फर्स्ट, तर लहान मुलं पण हे शिकू शकतात का? आणि सेकंड इज, सपोज मला ऍक्सेस बार मध्ये इंटरेस्ट नाहीये पण माझ्या आईने जबरदस्तीने मला मानसी मॅम कडे नेले
हं. तर मग आता ऑलरेडी माझा खूप मोठा ब्लॉक आहे. तर मग मी ती एनर्जी किंवा ते ब्लॉकेज काढून माझे बाल रन होतात का? हां, ब्युटिफुल क्वेश्चन. तर बेसिकली तुझा फर्स्ट क्वेश्चन होता की लहान मुलं करू शकतात का? तर आपल्याकडे 2 ते 3 वर्षापासनं सुद्धा मुलं शिकतात ॲक्सेस बार्स. आणि ॲक्सेसची सगळ्यात काय म्हणतात गिफ्ट काय आहे, तर टिल द एज ऑफ 15 पेईंग पेरेंट गेट्स अ चिल्ड्रन ॲज अ गिफ्ट. म्हणजे असं मी आपण म्हणू की एक जर पेईंग पेरेंट असेल आणि तुमचा 15 वर्षाचा जर मुलगा किंवा मुलगी असेल 15 वर्षापर्यंत, तर त्याला हा क्लास गिफ्ट क्लास म्हणून मिळतो. तर तुम्ही त्याला बरोबर घेऊन येऊ शकता आणि तुम्ही त्यालाही शिकवू शकता. माझा स्वतःचा मुलगा ज्यावेळेला 5 वर्षाचा होता त्यावेळेपासून तो बार्स रन करतो आणि तो खूप छान बार्स रन करतो. सो ही इज अ प्रॅक्टिशनर नाव. फक्त एवढंच असतं की हे लोक फॅसिलिटेटर होत नाहीत, म्हणजे टीचर होत नाहीत टिल द एज ऑफ 16+. ओके. सो अगदी 0 वर्षापासून ते 15 वर्षापासून तुम्ही अगदी बेबीला पण काही काही लोक घेऊन येतात. पण युजली काय होतं, मी रेकमेंड की ॲटलिस्ट मुलांना बेसिक कळलं पाहिजे की काय म्हणतात की हाताची प्लेसमेंट कुठे ठेवतं आहे हे मी सांगणारं त्यांना कळतं आहे, तर ते लोक शिकू शकतात. आता सेकंड, पण जर ते चाइल्ड नुसतं आलं, ते त्या सराउंडिंगमध्ये असेल तरीसुद्धा त्या चाइल्डचे बरेचसे क्लिअरिंग होतात, कारण क्लासमध्ये तुमचे क्लिअरिंग्सही खूप होतात. सो ऑटोमॅटिकली त्याला ते गिफ्ट मिळतं. सेकंड गोष्ट तुझं विचारलीस की आता मुलाचं बॅरियर आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आई वडिलांनी असं सांगायचंच नाही की ओके आपण तुला दुरुस्त करण्यासाठी झालो आहे कुठेतरी. सो इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पेरेंट्स not to make access bar as a taboo or not to make healing as a taboo. चलो let's have fun. ओके. सो आपण तिकडे जाऊन यू टॉक टू हर. ओके. हाऊ यू फील, यू परसीव इट. ओके. आपण अशाही पद्धतीने करू शकतो. अदरवाईज युजली या केसेसमध्ये मग आपण असं करतो की वी डू देअर एंटिटी क्लिअरिंग फर्स्ट, की जिथे जिथे रिजेक्शन आहे मुलांमध्ये किंवा आई वडिलांमध्ये, पहिल्यांदा आपण एंटिटी क्लिअरिंग केल्यानंतर मुलं स्वतःहून सेशनला यायला सांगतात. इवन माझ्याकडे असे पण मुलं होता की ही वॉज इन 9th स्टँडर्ड आणि तो म्हणला की खरं सांगू का ताई, मला अजिबात हे ना मला आईने पाठवलेलं, मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मी त्याला म्हणलं हे बघ तुला झोपायला आवडतं का? हां, जर असं तू खाऊन पिऊन तुला झोपायला आवडेल का? ठीक आहे, मग असं इमॅजिन कर की तू इथे मस्तपैकी झोपायला आणि लोळायला आला आहेस आणि हा तुझा टाईम आहे. इथे तुला आई त्रास देणार नाही आहे, बाबा त्रास देणार नाही आहे, हा फक्त तुझा टाईम आहे आणि तू रिसीव कर. त्या सेशननंतर त्या मुलांनी त्याच्या आईला मला फोन करायला लावला की ताईला विचार ना नेक्स्ट सेशन कधी आहे. सो दिस इज हाऊ देअर कपॅसिटी चेंजेस, त्यांची कपॅसिटी ऑफ रिसिविंग चेंज होते. ओके. सो बॅरियर्स असताना आपण पहिल्यांदा त्यांचे लोअर करतो बॅरियर्स आणि त्याच्यानंतर आपण चेंज करतो. Okay. Suppose after few sessions we did not take access bar session for few months due to some reasons, then do we have to go back what we were before when we stopped doing the gym? Okay. Very nice. So you don't come back, but आता बऱ्याच वेळेला काय होतं, कारण तुम्ही त्या एनर्जीमध्ये नसता ना. आता तुम्ही विचार करा तुम्ही किती एनर्जीला एक्सपोज होता. आता तुम्ही ज्या वेळेला ॲक्सेस बार रन करता त्यावेळेला काय होतं, तुम्ही ते डिक्लटर करता. ओके. तुमची बॉडी डिक्लटर करता. जर तुम्ही रेग्युलर सेल्फ बार्स रन करत असाल, म्हणजे जर तुम्हाला स्वतःचे बार्स रन करता येत असतील आफ्टर क्लास, तर तुम्ही करू शकता. पण आता नाहीच केले तर यू विल ओनली कॅरी दोज थिंग्स विच यू हॅव लर्न्ड ऑर टेकन फ्रॉम समवन एल्स. यू वोंट हॅव द सेम थिंग अगेन. कारण प्रत्येक वेळेला जसं आपण म्हणतो की ही एनर्जी आहे, प्रत्येक वेळेला तुम्ही कुठल्या लोकांबरोबर राहता, कुठल्या पीपलबरोबर राहता, कुठल्या सोसायटीमध्ये राहता, इथून तुम्ही काय पिक करताय. आणि जोपर्यंत तुम्हाला हे तुमचं नाही आहे हे समजत नाही किंवा क्लिअर करता येत नाही, फक्त तेवढ्याच गोष्टी तुम्ही पिक करून येता. अदरवाईज यू डोंट पिक व्हॉट यू वर बिफोर. एव्हरी सेशन मी सांगते की तुम्ही ज्या वेळेला एक सेशनसुद्धा घेता त्यावेळेला तुम्ही चॉईस केलं आहे की तुम्ही हे रिलीजच करताय. इट इज युअर चॉईस टू चेंज एव्हरीथिंग अँड एनिथिंग इन युअर वर्ल्ड. सो ही तुमची चॉईस आहे.
सो असं होत नाही की एव्हरी सेशन इज काइंड ऑफ अ एम्पावरिंग. ओके, इट इज लाईक यू आर हिअर, यू आर हिअर, यू आर हिअर, यू आर हिअर, यू हॅव स्टॉप्ड. सो नाव ह्या ठिकाणी जे काही असेल ते क्लटर जमा होईल आणि मग नेक्स्ट सेशन तुमचं जेव्हा होईल तेव्हा ह्या इथपासनं तुमचं शिफ्ट होईल. आता ह्यामध्ये काय होतं की जर व्हायब्रेशन्स मग परत लोअर आले तर मग यू विल फील डाऊन. सो म्हणून आपण काय सांगतो की युजली जे लोक आता सध्या मी म्हणते की सध्या जे लोक फॉरेन ट्रॅव्हल करत आहेत अशा लोकांना तर मी सांगते की तुम्ही बार शिकून मग तिकडे जा. याचे 2 फायदे होतात. एक म्हणजे तिकडे तुम्हाला ना सोचत बसायला लागत नाही की बाबा मी अर्न काय करू, कारण बार इंटरनॅशनल सर्टिफिकेट आहे ॲक्सेस बारचं. तुम्ही आपल्या इथे इंडियामध्ये खूप कमी आहे, पण बाहेरच्या देशांमध्ये तुम्हाला खूप डिमांड आहे. असे अनेक हिलिंग सेंटर्स आहेत की जिथे तुम्ही जाऊन तुम्ही ॲज काय म्हणतात की ॲज अ हीलर प्रॅक्टिशनर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही बार्स रन करू शकता आणि पैसे कमवू शकता. हा फर्स्ट अस्पेक्ट. आणि सेकंड अस्पेक्ट तुम्ही सेल्फ बार्स करू शकता. तुम्ही स्वतःचे बार्स रन करून तुम्ही तुमची एनर्जी कायमच छान ठेवू शकता. सो दिस इज द बेनिफिट. ओके, अजून कोणाला काय? हां, एक मला सगळ्यांना सांगायचं आहे की फक्त ह्या ग्रुपसाठी की जे लोक आत्ता कनेक्टेड झालेले आहेत, ॲक्सेस बार्सबद्दल किंवा क्लासबद्दल जे काही क्वेरी असतील तर ती तेजश्री मथुरिया किंवा थँक्यू सोनालीला विचारलं तरी चालेल किंवा तुम्ही डिरेक्टली मला मेसेज केलात तरीही चालेल. आणि दोज हू आर चूजिंग क्लास ऑन 26th of August will also have a beautiful gift, and that you may have not imagined what gift it is, but do ping us personally. We will definitely let you know what gift it is. Okay, ज्यांना कुणाला एनरोल करायचं असेल त्यांनी डेफिनेटली एनरोलही करू शकता. तुम्हाला सेशन चूज करायचं असेल तुम्ही सेशन चूज करा. आणि येस, इट इज नॉट ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इट इज जस्ट काइंड ऑफ आय एम कनेक्टिंग टू यू आणि आय एम टेलिंग यू. सो इट इज अ इन्व्हाइट. ओके, आर दिस क्लासेस ऑन? नो पराग, मी पहिल्यांदाच सांगितलं ना की फक्त वर्षातनं एकदा ऑक्टोबरमध्ये डॉक्टर डेन जे फॅसिलिटेटरसाठी क्लास घेतात, फक्त तो क्लास ऑनलाईन याच्यासाठी असतो. बार्स क्लास असतो ग्लोबल बार्स डेच्या दिवशी, विच इज लाईक ऑनलाईन. अदरवाईज गॅरी बॉडी लव्स टू गेट टच्ड, बरोबर. आणि मग तुम्ही एवढं पेमेंट करणार आहे तर वाय यू वॉन्ट टू लर्न ऑनलाईन? म्हणजे आम्हाला काही नाही, आम्ही तुम्हाला इथे न शिकू, तुम्हाला नाही कळलं तर. सो आय हॅव टू नो दॅट ओके यू आर ॲक्च्युली टचिंग इट प्रॉपरली, यू आर डुईंग इट प्रॉपरली. सो बॉडी लव्स टू गेट टच्ड. सो ही टच थेरपी आहे, त्याच्यामुळे ॲक्सेस मात्र आपण ऑनलाईन नाही घेत. आणि ऑनलाईन घेऊ पण नाही. इट इज लाईक युअर टाईम. यू हॅव टू बी हिअर, यू नो, यू हॅव टू कॉन्ट्रीब्यूट टू युअर वर्ल्ड. ऑनलाईन असलं की तुम्ही 4 गोष्टी बघणार, हे बघणार, मध्येच कोणाचा कॉल आला, हे झालं ते झालं. सो गिव्ह युअर सेल्फ 8.5 hours टू चेंज युअर एंटायर रियालिटी. ओके, येस, एनिथिंग? कुणाला काही क्वेश्चन आहेत? अगदी बेसिक शंका जरी असतील काही टेक्निकल टर्म्सबद्दल तुम्ही विचारू शकता. अदरवाईज येस, इट इज ऑलरेडी इट्स ऑलमोस्ट लाईक किती वेळ झाला? आय ऑल्सो लॉस द काउंट. येस, सो काही क्वेश्चन असतील तुम्ही ग्रुपवर टाका, काही हरकत नाही. यू कॅन ऑल्सो पुट दॅट इन ग्रुप. यू कॅन ऑल्सो कनेक्ट टू तेजश्री, यू कॅन ऑल्सो कनेक्ट टू सोनाली. मी दोघींचा नंबर ग्रुपवर अपडेट करणारच आहे आणि तुम्ही त्यांनाही कनेक्ट करू शकता, तुम्ही मलाही कनेक्ट करू शकता. या फक्त मला कनेक्ट केल्यानंतर मला प्लीज 24 to 48 hours द्या आणि टू गेट बॅक टू यू. सो या, दॅट विल कॉन्ट्रीब्यूट. थँक्यू. एक क्वेश्चन विचारलाय मॅम. हां मनीषा मॅमने विचारलाय हां की कोणी मिसयूज करू शकतं का बार सेशनचा? बार सेशन? नो, देर इज नो चार्ज ऑन दिस. ओके, तर मिसयूज होऊच शकत नाही. म्हणजे कशा पद्धतीने हे आपण कुणाला काही वशीकरण करतोय का? कुणाला कंट्रोल करताय का? उलट आपण सांगतोय आउट ऑफ कंट्रोल, आउट ऑफ डेफिनेशन, आउट ऑफ फॉर्म, स्ट्रक्चर, सिग्निफिकन्सेस, आउट ऑफ लिनियरिटी, आउट ऑफ कॉन्सेंट्रिसिटीज. सो देर इज नथिंग दॅट कॅन बी मिसयूज विथ द बार्स. ओनली बेटर अँड बेटर, बेटर अँड बेटर, बेटर अँड बेटर.
can happen. Okay, there is no misuse, not at all. Yes, so can we end the session now? Very soon we will also come up with रेकीचा आपण एक असंच घेणार आहोत की रेकी म्हणजे काय, कशी वापरतात, कशी होते, कुठल्या लेवलपर्यंत काम होतं. त्यानंतर आपण मर्लिन ट्रिनिटीचा एक घेऊयात. वॉयलेट फ्लेम खूप सोप्पा आहे शिकायला. वॉयलेट फ्लेमचा एखादा मी घेऊन टाकेन असाच आमचा कॉल. हां, आणि आय एम रिअली ग्रेटफुल फॉर तेजू अँड सोनाली. सो तेजश्रीला आम्ही तेजू आणि सोनालीला सोना असं म्हणतो. सो बेसिकली वी आर जस्ट काइंड ऑफ अ फॅमिली. दीपा आहे, सो दीपाली जी आहे, सो शी इज ऑल्सो ब्युटिफुल बीइंग दॅट कीप्स ऑन कॉन्ट्रीब्युटिंग. आपले स्वॉप्स असतात त्यावेळेला आम्ही एकत्र स्वॉपही करतो. सो बेसिकली you can connect, okay, you can create better with your life. You have all the choices to do it, and I'm so grateful to all of you. Basically, thank you so much for joining this call. Empower people, empower other people also, empower yourself also, and create more and better. So आता I would definitely see की there would be change in meditations more than consultation. healing कडे आपल्या लोकांचा जास्त अप्रोच जाईल. Consultations, तर definitely it is basically we will consider it as a guidance, but after that what is there, so you have to start choosing those. So I think हे पण लोकांमध्ये जास्त आता डेव्हलप होईल. ओके, तुम्ही हा व्हिडिओ मी आता यूट्यूबवर अपलोड करणार आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला शेअर करू शकता डेफिनेटली. आणि या लेट्स क्रिएट मोर अँड बेटर. व्हॉट एल्स इज पॉसिबल नाव. या, so thank you so much all the amazing beings for joining today, and it was wonderful to have you all. आणि आय एम सो ग्रेटफुल फॉर मास्टर की आज मी कितीतरी मराठी बोलले आफ्टर सो मेनी इयर्स. म्हणजे कारण सगळ्यांचा आग्रह होताच की थोडंसं मराठीतनं सांगा. सो यावेळेला मी ट्राय केलं आहे. तरी पण काही समजलं नसेल तर नक्की 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 विचारा, काही हरकत नाही. ग्रुपवर विचारलं तरी चालेल. So bye bye and God bless you. थँक्यू सो Bye-bye, मच मॅम. bye-bye. तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिली आणि डाऊट्स पण क्लिअर केले. Thank you, Sona. Thank you. Thank you so much. Thank you. Thank you. थँक्यू सो मच ऑल. Thank you. Thanks so much, all. Bye bye. थँक्यू. Thank you. Thank you. Bye bye.